नमस्कार मित्रांनो. स्टॉक मार्केटमध्ये प्रचंड पैसा असतो आणि खूप जण पैसाही कमवतात, पण जो सातत्याने नफा कमवतो ना तोच खरा यशस्वी असतो. आणि मागील कित्येक वर्ष तुम्ही बघता, आले महिनेही खूप झाले की बाजारात प्रचंड अस्थिरता असते आणि अस्थिरता बाजाराचा गुणधर्म आहे, ते कधी बदलणार नाही आहे. पण ह्या अस्थिर बाजारात सुद्धा अश्वमेधचे जे मुलांचे प्रॉफिटचे जे स्क्रीनशॉट दिसतात ना, ते कशामुळे भेटतात त्याचं मी तुम्हाला खरं कारण सांगतो. कारण अश्वमेधचे विद्यार्थी इंट्राडेमध्ये कधी पार्टिसिपेट करत नाही. ह्यांचा कल असतो स्विंग ट्रेडिंग आणि बीटीएसटी स्टॉक, सगळ्यात महत्त्वाचे बीटीएसटी स्टॉक्स. आणि त्याच्यामुळे त्यांना नफ्यामध्ये सातत्य राखताना फायदा झाला. कालच मी पोस्ट केली होती आमच्या सौरभ गोंधळेकर. ह्या महिन्यामध्ये त्यांनी जवळजवळ 4 वेळा, अजून महिन्याचे मला वाटतं 17 दिवसच झाले असतील, 4 वेळा हिरो ऑफ द डे ठरला. हिरो ऑफ द डे म्हणजे काय, तर त्या दिवशी सगळ्यात जास्त जो नफा मिळवतो ना तो हिरो ऑफ द डे असतो. सो त्याचा जर तुम्ही नफा बघितलात, फेसबुकवर ते सगळं मेन्शन आहे किंवा व्हेरीफाईड PL पण टाकलेलं आहे. 48,000, 28,000, 27,000, 19,000. सो विचार करा, एक मराठमोळा मुलगा जो सामान्य कुटुंबातला आहे, हातातली नोकरी धरून, खरं ऐकलात की तो नोकरी करतो. सो जो काय उपलब्ध वेळेत आहे त्या वेळेच्या आधारे तो ट्रेडिंग करतो आणि 4 वेळा त्याने मॅन ऑफ द हिरो ठरला. साध्या शब्दात सांगायचं तर आतापर्यंत महिन्याभरात त्याने जवळजवळ 1 लाखाच्या पुढचा प्रवास गाठला. सो शेअर बाजारात पैसा खूप जण कमवतात, पण जो नफ्यात सातत्य राखतो ना मित्रांनो, तो खरा यशस्वी आहे. आणि आजचा जो विषय मी तोच घेतला आहे की वीक बाजारात सुद्धा, म्हणजे मार्केट जेव्हा असतं ना तेव्हा सुद्धा चांगले बीटीएसटी स्टॉक कसे निवडायचे. सर्वात पहिले सांगतो, बीटीएसटी म्हणजे काय, तर बाय टुडे सेल टुमारो. सिम्पल लॉजिक असतो. मग मार्केट कसंही असो, वीक कमजोर मार्केट जरी असेल तरी तुम्हाला ते स्टॉक भेटतातच भेटतात. म्हणजे कालचं, मला वाटतं काल 17 तारीख होती, शुक्रवार, मी सकाळी शॉक झालो की मार्केट गॅपअप का होतं. कारण ग्लोबल क्लूज पण निगेटिव्ह होते, पेट्रोल 86च्या वरती होतं, रुपयाबद्दल बोलूही नको, आणि ॲडव्हान्स डिक्लाइन रेशो हा 700 आणि 800 होता. म्हणजे 700 ग्रीनमध्ये होते तर 1900 स्टॉक जे रेडमध्ये होते. आणि असं असून मार्केटमध्ये मोठा गॅपअप का होतं, तो गॅपअप सस्टेन का करतो, आणि डे एंडला मार्केट पूर्णतः टॉपला बंद होतं आहे. मजेची गोष्ट सांगतो, ज्यांचा पोर्टफोलिओमध्ये स्टॉक असतील त्यांनी बघा, त्या पोर्टफोलिओमध्ये काही फरक पडला नाही, काहीही फरक, उलट तो निगेटिव्हमध्येच असेल. मग हे सिलेक्टेड जे स्टॉक असतात, ज्याच्यामध्ये एक स्ट्रेंथ असते, ज्याच्यामध्ये एक चांगली मूव येते. म्हणजे काल जर तुम्ही आमच्या टेलिग्राम ग्रुपवर बघितलं असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की आमच्या विद्यार्थ्यांनी फेडरल बँक निवडला होता, कोटक महिंद्रा निवडला होता. आणि फेडरल बँकची मजा सांगतो, काल त्याचा रिझल्ट होता. अवघ्या 10-15 मिनटामध्ये ना लोकांनी जबरदस्त पैसे मिळवले. म्हणजे काल सौरभने तर 28,000 होते. आमच्याकडे प्रथमेश म्हणून आहेत, मला वाटतं आता 10 दिवस झाले असतील कोर्स जॉईन करून, त्यांचाही नफा मला 12-13 हजार रुपये दिसत होता. खूप विद्यार्थी आहेत, त्यांनी काल खूप छान पैसा फेडरल बँकमध्ये मिळवला होता. सो सांगायचा उद्देश काय माहिती आहे मित्रांनो, जर शेअर बाजारात तुम्हाला नफा मिळवायचा आणि त्या नफ्यामधलं जर सातत्य तुम्हाला कायम ठेवायचं असेल ना, तर तुम्हाला पहिली गोष्ट तर इंडेक्स टाळावं लागेल, नंबर 1. दुसरी गोष्ट, तुमचा फोकस हा चांगल्या स्टॉकवर असला पाहिजे. आणि आजचा विषय तो आहे की असे चांगले स्टॉक जे स्ट्रॉंग असतात, जे वीक मार्केटमध्ये सुद्धा चांगले दमदार कमाई करून देत आहेत, ते स्टॉक निवडायचे तरी कसे. सो म्हणून आजचा जो सब्जेक्ट आहे ना, आजचा व्हिडिओ एवढा पॉवरफुल असेल ना मित्रांनो, एक साधी सोपी सिम्पल स्ट्रॅटेजी मी तुम्हाला दाखवणार आहे की ज्या आधारे मी आणि माझे विद्यार्थी आम्ही स्टॉक सिलेक्ट करत असतो. सो तुम्ही जर बघितलं, प्रत्येक महिन्याला आपण एक प्रोग्रेस रिपोर्ट टाकत असतो, एक समरी टाकत असतो की ह्या महिन्यात आपण कुठले स्टॉक आमच्या विद्यार्थ्यांनी निवडले होते. खूप लोकांना वाटतं की ह्यांना ते स्टॉक कशा भेटतात जे मार्केटमध्ये डे गेनर असतात. मित्रांनो, डे गेनर हे दुसऱ्या दिवशी दिसतात, हे स्टॉक आदल्या दिवशी सिलेक्ट केले जातात. मग एवढी ॲक्युरेसी, एवढी छान त्याच्यातून रिझल्ट येतो कसा. सो सेम स्ट्रॅटेजी मी तुम्हाला आज सांगणार आहे. साधी सोपी सहज आहे, पण एवढी प्रभावी स्ट्रॅटेजी आहे ना की तुम्ही शॉक आहात. सो म्हणून आजचा व्हिडिओ पूर्ण बघा. फक्त एक डिस्क्लेमर देतो की मी इथे ज्या स्टॉकबद्दल नाव बघेन किंवा ज्या माझे व्ह्यू मी मांडतो आहे ते कुठेही बाय सेलचं रेकमेंडेशन नाही मित्रांनो. मी माझं ॲनालिसिस, माझा अभ्यास, माझा अनुभव कसा
आपल्या विद्यार्थ्यांच्या काम येईल आणि त्यातून त्यांना कसा एक चांगला फायदा होईल ना, ह्यासाठी मी धडपडत असतो. सो कुठलाही डिसिजन घ्यायच्या अगोदर तुम्ही तुमच्या जो हे आहेत रिसर्च ॲनालिस्ट असतील किंवा फायनान्शियल ॲडवायझर असतील त्यांचा सल्ला नक्की घ्या. सो आपण सुरू करूया. आपण स्क्रीनवर डायरेक्ट वेळ नका घालूया. ओके. सो मी सतीश परब. गेली 10 वर्ष आम्ही शेअर मार्केटचं प्रशिक्षण देतो आणि देशातून विदेशातूनच नव्हे तर संपूर्ण जगभरातून विद्यार्थी शिकतात, ऑनलाईन प्रशिक्षण घेतात आणि खूप छान पैसा कमवतात आणि खूप बरं वाटतं. आमच्या अश्वमेधचं वेगळं पण काम आहे त्या मित्रांनो. आमचे सगळे विद्यार्थी आहेत ना सामान्य कुटुंबातले, कोण शेतकरी आहे, कोण गृहिणी आहे, कोण नोकरदार आहे, कोण रिटायर पर्सन आहे, असे वेगवेगळे क्लासमधले लोक आहेत. आणि मजेची गोष्ट काय माहिती आहे, एवढा बाजारामध्ये जी अस्वस्थता होती, जी अस्थिरता होती, जिथे भले भले ट्रेडर्सने हात टेकले होते किंवा संभ्रमावस्थेत होते की नेमकं काय करायचं, तिथे आमच्या मुलांचं जे प्रॉफिट जे दिवसागुणिक मला बघायला भेटत होतं किंवा मी जे सगळ्यांना शेअरही करत होतो, कारण ते फ्री टेलिग्राम चॅनलवरती विद्यार्थी स्वतःहून शेअर करत होते. ओके. सो खूप आनंद होतो की ज्या पद्धतीने विद्यार्थी काम करतात, म्हणजे संयम म्हणा किंवा शिस्त म्हणा, ह्या ज्या गोष्टी तिने ज्या आपल्या अंगात भिनवल्या आहेत ना, हॅट्स ऑफ खरोखर. आणि यात महिला कुठेही मागे नाहीत. म्हणजे मी नेहमी नाव घेतो, आमच्या श्रद्धाताई असतील, आदितीताई असतील, अश्विनीताई असतील, साधनाताई असतील, चारुशिला मॅडम असतील, असंख्य महिला आहेत की ज्या खूप छान काम करतात. आणि ह्या सगळ्यांची एक खासियत आहे जी तुम्हाला मला सांगायची वाटते, ती म्हणजे हे प्रत्येकजण ना मित्रांनो, जोपर्यंत सेटअपमध्ये ट्रेड येत नाही तोपर्यंत ट्रेडच घेत नाही. म्हणजे तुम्ही शॉक आला ऐकून, मागच्या आठवड्यात आम्ही फक्त 2 दिवस स्टॉकमध्ये ट्रेडिंग केली. अदरवाईज आम्ही ट्रेडिंग केलीच नव्हती. म्हणजे 1 जुलै मला वाटतं, 1 जुलै तो 17 जुलै मला वाटते 10-12 सेशन भेटले असतील. त्या 10-12 सेशनमध्ये मोजून 2 ते 3 दिवसच स्टॉक निवडता आला. सो आपल्या सेटअपमध्ये नाही आहे तर नाही, कारण कधी कधी असं होतं ना की ट्रेड न करणं हा सुद्धा एक मोठा ट्रेड असतो. आणि मी नेहमी माझ्या विद्यार्थ्यांना सांगतो की आपला फोकस प्रॉफिटवर नसायला हवा, आपला फोकस हा प्रोसेसवर असायला हवा. आणि ट्रेड नाही केलं तरी चालेल, पण आपलं पहिलं उद्दिष्ट आहे आपलं कॅपिटल प्रोटेक्शनवर असलं पाहिजे. मागचा व्हिडिओ पहा, खूप छान सांगितलं. मला खूप लोकांचे मेसेज आले होते, फोन आले होते की सर तुम्ही अगदी साध्या सोप्या शब्दात कसा आपण कॅपिटल प्रोटेक्ट करायचा, कसा स्टॉप लॉस हळुवारपणे वर न्यायचा असतो, या खूप छान पद्धतीत सांगितलं आणि त्याचा खूप मोठा फायदा आम्हाला आमच्या ट्रेडिंगमध्ये झाला. सो नक्की तो व्हिडिओ बघा. मागच्या आठवड्यातला खूप सुंदर व्हिडिओ होता. एक गोल्डन रूल्स आम्ही त्याच्यामध्ये सांगितले होते आणि तो विषय, तो जो व्हिडिओ होता तो आमच्या वेल्थ कोर्सच्या विद्यार्थ्यांसाठी होता, पण तो मी यूट्यूबवर सुद्धा तो हे केला, अपलोड केला की सर्वांनाच त्याचा फायदा हवा. सो आज आपण बघणार आहोत मित्रांनो की हाऊ टू सिलेक्ट स्ट्रॉंग स्टॉक फॉर BTST. आणि एवढं ही प्रूव्हन स्ट्रॅटेजी आहे ना मित्रांनो, ह्याचा रिझल्ट खूप भारी आहे. तुम्ही ही स्ट्रॅटेजी समजून घ्या आणि चेक करा, तुम्हालाही त्याच्यात खूप काही गोष्टी सापडतील. पण त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ खूप शेवटपर्यंत बघावा लागेल, कारण मी काही महत्त्वाच्या गोष्टी तिथे सांगितल्या आहेत, काही असे सिक्रेट्स आहेत की जे मी तिथे सांगतो, पण ते स्किप करू नका. सो खूप छान त्याचा फायदा होईल. सो इथे BTSTच का, तर काय होतं आहे की एकतर BTSTचा मोठा फायदा काय होतं आहे की आपल्याला एक मोठा प्रॉफिट भेटतो. आपलं मन खूप चंचल असतं. आपण इंट्राडेमध्ये एखादा ट्रेड घेतो तेव्हा तो 2-4 हजार वाढला ना की आपलं धगधग स्ट्रेस वाढत जातो. प्रॉफिट बुक करू का, स्टॉपला जवळ नेऊ का, अशा गोष्टी असतात. आणि 2-4 हजार 2,000च्या प्रॉफिटमध्ये सुद्धा आपण समाधान मानतो. पण कुठल्याही स्टॉकमध्ये जो ब्रेकआउट झाला असतो किंवा जी मूव आली असते ती 1000-2000साठी नाही मित्रांनो, ती पर्सेंटेजमध्ये असते. 2%, 5%, 10%, 20%. मग आपण आपल्या कष्टाचे पैसे हार्ड मनी लावलेले असतात, त्यामुळे आपल्याला भीती वाटते. मार्केट ह्याच्यावरतीच चालतं, एक भीती आणि एक लोभ, आपण ज्याला फिअर अँड ग्रीड बोलतो, हा प्रकार. आणि किती मोठा माणूस असला, किती हे असला ना तरीसुद्धा तो ह्या गोष्टीला बळी पडतोच. पण BTSTचं वेगळं आहे की आपण झोपलेलो असतो, आपण त्या चार्टकडे नसतोच, त्यामुळे पूर्ण जो गॅप डाऊनचा जो काय मोठा प्रॉफिट असतो ना तो पूर्ण आपल्याला घेता येतो आणि खूप बरं वाटतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एक वेळ इंडेक्स आपल्याला धोका देईल, कारण इंडेक्स हा ऑलवेज ह्याच्यावरती अवलंबून असतो. ग्लोबल क्यूज त्याला खूप इफेक्ट करतात की मार्केटचं मोमेंटम हाय मोमेंटम असेल तरीसुद्धा एखादी ग्लोबल न्यूज आली तर सकाळी तुम्हाला मार्केट त्या पद्धतीने इंडेक्स रिॲक्ट करताना दिसतो.
स्टॉकचं जसं असतं, स्टॉक हा जेव्हा ब्रेकआउट असतो त्याच्यात काही वेगळी स्ट्रेंथ असते. कधी त्याचा चांगला रिझल्ट आलेला असतो, कुठे एक चांगली काहीतरी न्यूज असते किंवा काहीतरी अशी चांगली गोष्ट घडलेली असते, तेव्हा तो स्टॉक वर असतो किंवा त्याचं सेक्टर एक वर असतं. खूप काही गोष्टी असतात ज्या रिलेटिव्ह स्ट्रेंथ जे आहे ना कम्पेअर टू इंडेक्स तुम्हाला ह्याच्यामध्ये खूप छान दिसेल स्टॉकमध्ये. आणि म्हणून स्टॉक्सवरती माझा जास्त फोकस असतो, माझाच नाही माझ्या विद्यार्थ्यांचा सुद्धा. सो पण त्याच्यामध्ये ही सुद्धा रिस्क असते, गॅपडाऊनची रिस्क असते, मार्केट व्हॉलिटी असते, न्यूज ग्लोबल इव्हेंट्स असते, लिक्विडिटी रिस्क असते. मग इथे काय करतो आपण, इथे आपण त्याला हेज करण्याचा कधी कधी प्रयत्न करतो. पण आजची जी मी तुम्हाला स्ट्रॅटेजी मित्रांनो दाखवतो ना, तुम्ही खरोखर लिहून ठेवा. बघा, तुम्हाला कमीत कमी 10 पैकी 6 ते 7 ट्रेड खूप छान पद्धतीने भेटेल. पण पुन्हा सांगतो, मी हे फक्त आणि फक्त माझा ॲनालिसिस, माझा अनुभव सांगतो. प्रॉपर प्रॅक्टिस केल्याशिवाय, प्रॉपर कॉपी ट्रेड केल्याशिवाय, तुम्हाला कॉन्फिडन्स आल्याशिवाय तुम्ही त्याच्यात काम करू नका. ओके. सो हा त्याचा खूप फायदा असतो ह्याचा, की एक ओव्हरनाईट चांगली मूव आपल्याला भेटते, कॅच करायला भेटते. हाय रिवॉर्ड असतात त्याच्यामध्ये विथ लिमिटेड टाईम्स. म्हणजे सकाळीच आपण बघतो खूप छान असतं, लो रिस्क कम्पेअर टू लॉंग टर्म असतं आणि खूप छान मार्केट मूव्ह करतं जेव्हा तुम्ही झोपलेलं असतं. त्यामुळे तो स्ट्रेस वगैरे त्या गोष्टी खूप कमी असतात. ओके. सो हा एक मोठा फायदा झाला. दुसरी जर तुम्ही गेलं सायकोलॉजी ह्याच्या मागची जर बघायला गेलात ना स्ट्रॉंग स्टॉकचे, तर तुमच्या एक लक्षात येतं की आपण जे स्टॉक निवडतो त्याच्यामध्ये ह्या गोष्टी बघतो की इन्स्टिट्यूशनल जी संस्थात्मक जी गुंतवणूक आहे ती त्याच्यात येते आहे का, ॲक्युमुलेशन कशा पद्धतीने चालतं, त्यासाठी आपण त्याच्यासाठी व्हॉल्यूम बघतो, त्याची स्ट्रेंथ बघतो, रिलेटिव्ह स्ट्रेंथ, मोमेंटम काय आहे तो बघतो, तो स्टॉक त्या सेक्टरमधला लीडर आहे का, अशा खूप काही गोष्टी आपण त्याच्यामध्ये बघायच्या आहेत. सो त्या कशा साध्या सोप्या पद्धतीने आपण बघायच्या आहेत ना ते मी तुम्हाला सांगेन. त्याच्यानंतर कुठलाही BTS स्टॉक निवडताना ह्याही गोष्टी बघाव्या लागतात की मार्केटचं डायरेक्शन काय, मार्केट कुठल्या डायरेक्शनमध्ये चाललं आहे, जो स्टॉक आपण निवडतो त्याचं सेक्टरची स्ट्रेंथ काय आहे. ओके. नाहीतर सेक्टर एका बाजूला, स्टॉक एका बाजूला असं कधी होत नाही की. सो ते एक बघलं होतं. स्टॉकची स्ट्रेंथ काय, त्याच्यामध्ये काय अशी न्यूज आहे, काय अशी गोष्ट घडली आहे ते बघतो. प्राईस ॲक्शन बघतो की तिथे एखादा पॅटर्न तयार झाला आहे का. तिथे व्हॉल्यूम चेक करतो की व्हॉल्यूम ॲव्हरेज व्हॉल्यूमपेक्षा जास्त आहेत, किती पटीने जास्त आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं आपण रिस्क मॅनेजमेंट बघतो. ह्या रिस्क मॅनेजमेंटचा एवढा छान फायदा होतो ना, म्हणजे कालचंच मी तुम्हाला सांगतो, आम्ही फेडरल बँकचा एक ट्रेड घेतला होता. स्टॉप लॉस आमचा 1 रुपयाचा होता, पण आमचा जो रिवॉर्ड जो होता ना विद्यार्थ्यांचा तो होता 1:2, 1:3 अशा पद्धतीत. आणि खूप छान मजा येते अशा पद्धतीत रिस्क मॅनेज करताना. सो एकदा कन्फर्म झालं की आपलं कॅपिटल सेव्ह झालं आहे की त्यानंतर मग आपण मस्तपैकी रिलॅक्स होऊन जातो. त्याच्यानंतर ओव्हरऑल ट्रेड इन डायरेक्शन ऑफ मार्केट. सो ह्याच्यामध्ये खूप काही गोष्टी आपल्याला पाहता येतात की निफ्टीचा ट्रेंड कसा चालू आहे, की मुव्हिंग बुलिश आहे की काय, बँक निफ्टी काय चालू आहे, मार्केटचं ब्रेड काय आहे. सगळ्यात महत्त्वाचं आपण हा बघतो ॲडव्हान्स डिक्लाइन रेशो काय. जर तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलवर नसाल तर नक्की जॉईन करा, लिंक ह्याच्यामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये. तिथे रोज सकाळी मी मार्केटचा ॲडव्हान्स डिक्लाइन रेशो टाकतो. आणि आता ह्याचा खूप लोकांना समजायला लागला आणि खूप लोक फायदा घेतात की जर ॲडव्हान्सेसमध्ये स्टॉक चांगले असतील, जास्त असतील, तर त्यांना माहिती आहे की आता आपल्याला बाय ऑन डिप्स करायचं आहे, आपल्याला शॉर्टबद्दल विचारच नाही करायचा आहे. सर डिक्लाइन जास्त असेल तर सेल ऑन राईज वगैरे अशा गोष्टी सगळ्या त्याच समजतात. इंडायरेक्ट चेक केला जातो. आणि ग्लोबल क्यूज भले त्या स्टॉकमध्ये स्ट्रेंथ आहे, तरीसुद्धा किती रिस्क, हे सगळे रिस्क मॅनेजमेंटच्या गोष्टी आपल्याला घ्यायचे. त्यासाठी ग्लोबल क्यूजसुद्धा आपल्याला सगळे बघावं लागतात. सो मोस्टली आम्ही जेव्हा BTS ट्रेड घेतो तेव्हा ह्या गोष्टी बघतो. एकतर निफ्टीचा ट्रेंड अप असला पाहिजे, ॲडव्हान्स डिक्लाइन रेशो पॉझिटिव्ह असला पाहिजे, वीक स्लो असले पाहिजे आणि ग्लोबल क्रूज पॉझिटिव्ह असल्या पाहिजे. जसं मी मगाशी बोललो की आपण भले महिन्यातून 4 किंवा 5 ट्रेड घे, पण त्या ह्या सगळ्या पॅरामीटर्सवर खऱ्या उतरल्या पाहिजेत. सो कमी ट्रेड घेऊ पण ते क्वालिटी असतील ह्याची काळजी घ्या. ओके. सो त्याच्यानंतर आपण बघतो सगळा फोकस जो असतो ना तो स्ट्रॉंग सेक्टर आपल्याला कसे समजतील. सो तुम्ही जर बघितलं नंतर मी प्रॅक्टिकल जेव्हा दाखवेन त्याच्यात मग तुमच्या लक्षात येईल की मी वॉचलिस्टवरती स्टॉक कमी आणि सेक्टर जास्त असतात माझे. आणि रोज माझं लक्ष त्या सेक्टरकडे असतो की कुठला सेक्टर वरती चालला आहे,
कुठल्या सेक्टरमध्ये कुठला पॅटर्न चालला आहे. कारण मी कालही आमच्या एका विद्यार्थ्याशी बोलत होतो की सर सकाळी जे मनी प्लसला किंवा मनी कंट्रोलला ॲडव्हान्सेसमध्ये स्टॉक जे दिसतात ना ते थोड्या वेळाने दुपारनंतर खाली जातात. बोलो खरी गोष्ट आहे बोलो, कारण ते ऑलरेडी त्यांची मूग कदाचित झालेली असते आणि नंतर सकाळी उठल्यावर त्याचं प्रॉफिट बुकिंग असतो आणि जे साधारण ट्रेडर असतात ते तिथेच भाग घेतात. असे खूप ट्रेडर्स आहेत की जे डे गेनर बघून ट्रेड करतात, पण ते चुकीची पद्धत असते मित्रांनो. सेक्टरवर फोकस केलं ना, सेक्टर हे सेक्टरची जी मुवमेंट असते किंवा सेक्टरचा जो ब्रेकआउट असतो किंवा सेक्टरचा जो ट्रेंड असतो तो एका दिवसासाठी असा नसतो, तो 8-10 दिवसासाठी, 15 दिवसासाठी, महिन्यासाठी, कधी कधी 2-2, 3-3 महिने पण चालत असेल. तुम्ही हल्लीच मेटलबद्दल बघितलं असेल किंवा हल्ली तुमच्या लक्षात आलं असेल, आज जुलैची 17 तारीख आहे. जूनपासून बघा ना तुम्ही मित्रांनो, मार्केटमध्ये एवढी अस्थिरता आहे, ग्लोबल क्यूज एवढे खराब झाले आहेत, पेट्रोलचं काय एवढ्या प्रचंड अस्थिरतेत. तुम्ही जर एक सेक्टर जर बघाल, ज्याला आपण NBSC बोलू, ते सेक्टर बघा आणि त्यातले स्टॉक पण बघा. मग त्यात श्रीराम फायनान्स आला, LTF आला, असे काही हे स्टॉक बघा तुम्ही फायनान्सचे, NBSCचे. त्याच्यामध्ये तुम्हाला रिलेटिव्ह जी स्ट्रेंथ आहे ना ती मागील 1-1.5 महिना खूप छान दिसते. ओके, मेटल काही प्रमाणात असतील. सो सेक्टरच्या आधारे जेव्हा आपण स्टॉक सिलेक्शन करतो ना त्याच्यामध्ये एक छान कन्फर्मेशन किंवा खूप छान आपल्याला एक स्ट्रेंथ त्याच्यात आढळते. सो सेक्टर बघणं कधीही स्टॉक सिलेक्ट करताना खूप महत्त्वाचं असतं. सो जो स्ट्रॉंग असेल, जिथे एक चांगला पॅटर्न तयार झाला असेल, जिथे एक चांगला ब्रेकआउट असेल विथ व्हॉल्यूम असेल, तर त्या सेक्टरमधून चांगले लीडर जे स्टॉक असतात ते निवडणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर बघा काय असतं, BTS ट्रेड ही अशी स्ट्रॅटेजी लावा आणि हे पॅटर्न झाल्यावरती स्टॉक सिलेक्ट करणं हे सांगणं खूप सोपं असतं. पण मित्रांनो, मी एवढं सगळं का सांगतो, कारण कुठलीही स्ट्रॅटेजी ही परिपूर्ण नसते, पण त्याला ह्या सगळ्या गोष्टीची जर जोड दिलीत ना तर मिळणारा रिझल्ट हा खूप छान असेल. सो स्ट्रॉंग स्टॉक चेकलिस्ट का असू शकते. सो हे टेक्निकलच्या काही गोष्टी आहेत की हायर हाय हायर लो असला पाहिजे, प्राईस 20 आणि 50 MA वरती असली पाहिजे, रिलेटिव्ह स्ट्रेंथ निफ्टीच्या म्हणजे निफ्टीचा जो रिलेटिव्ह स्ट्रेंथ आहे त्याच्यापेक्षा स्टॉकचा स्ट्रेंथ हा खूप जास्त असला पाहिजे. क्लोजिंग त्याची म्हणजे ज्यावेळेस आम्ही मोस्टली BTSचे स्टॉक सिलेक्ट करतो हा दुपारी 2-2:30च्या दरम्यान. सो त्याची क्लोजिंग ही डे हायला असली पाहिजे. व्हॉल्यूम सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आम्ही व्हॉल्यूममुळे काय होतं की आपल्याला फूटप्रिंट समजतात की आपणच आहोत की स्मार्ट मनी पण ह्याच्यात पैसा टाकला. म्हणजे प्रत्येक वेळी, म्हणजे मला वाटतं त्या दिवशी मी कॉन्कॉरचा जेव्हा ट्रेड आम्ही घेतला होता, सिलेक्ट केला होता, तेव्हा त्याच्यात लक्षात आलं की 5 टाइम जास्त हे होते व्हॉल्यूम होते. म्हणजे साधारण त्याच्यामध्ये 2 मिलियन किंवा 3 मिलियन जेव्हा एव्हरेज व्हॉल्यूम असतात, तर ज्या दिवशी आम्ही तो PTSTसाठी सिलेक्ट केला होता त्याच्यामध्ये जवळजवळ 10 मिलियन्स व्हॉल्यूम होते. ह्याचा अर्थ 5 पटीने संख्या वाढली आहे. मग हे रिटेलरनी तर त्याच्यात पार्टिसिपेट नाही केलं फक्त, तर त्याच्यात काही इन्स्टिट्यूशनल आहेत, ज्या म्युच्युअल फंड्स असतील किंवा FIDS असतील, त्यांनी पण पार्टिसिपेट केलं. हे कसं समजायचं, त्यासाठी व्हॉल्यूम एक खूप छान पॅरामीटर आहे आणि मी ते तुम्हाला ट्रेडिंग विच्या पण चार्टवर दाखवेन की कसं व्हॉल्यूम चेक केला जातो शेवटला. आणि हे सगळं करत असताना आम्ही हे बघतो की त्याचा प्रिव्हियस रेजिस्टन्स आहे का, जर आपण इथे घेतो आहे. सो लिक्विडिटी स्टॉक आहे का, ह्या सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. कारण नुसता BTSTसाठी घेतला तर नाही, त्या लिक्विडिटीसाठी असायला हवी. सो ही गोष्ट हवी तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता त्याचा. त्याच्यानंतर व्हॉल्यूम ॲनालिसिसमध्ये आम्ही ही गोष्ट बघतो मित्रांनो की ब्रेकआउट व्हॉल्यूम काय, व्हॉल्यूम इन्क्रीज झालं आहे ड्युरिंग ब्रेकआउटच्या वेळी, हाय डिलिव्हरी काय इंडिकेट्स करतात, स्ट्रॉंग हॉर्न्स त्याच्या मागे आहेत काय, व्हॉल्यूम ड्राय झाला आहे का, लो व्हॉल्यूम आहे काय, ॲक्युलमेशन काय, डिस्ट्रीब्युशन काय, ह्या गोष्टीचं प्रॉपर ॲनालिसिस केलं जातं. म्हणजे एखादा BTST स्टॉक घेताना मित्रांनो खूप गोष्टी त्याच्या बघून घेतल्या जातात. कारण शेवटी असं असतं ना की आपल्यासोबत असंख्य विद्यार्थ्यांचा त्याच्यात हार्ड अँड मनी लागलेला असतो. सो त्यामुळे प्राईस प्लस व्हॉल्यूम हे कन्फर्मेशन जोपर्यंत भेटत नाही ना तोपर्यंत BTST स्टॉक निवडणं योग्य नाही आहे. त्याच्यानंतर रिलेटिव्ह स्ट्रेंथ. सो रिलेटिव्ह स्ट्रेंथ निवडायचे वेगवेगळे प्रकार असतात. RSIवर कोण बघतं, कोण ADXवर बघतो. मी मोस्टली RSIचा वापर करतो. सो डिटेलमध्ये मी तुम्हाला पुढे सांगेन कसं आपण RSI, कारण ते प्रॅक्टिकल एज्युकेशनसाठी जाऊ तेव्हा तुमच्या लक्षात येईल ते. सो ह्यातले काही पॅटर्न मला दिसतात का बघतो.
हे जे पॅटर्न आहेत ना मित्रांनो, असे असंख्य प्राइस ॲक्शनचे पॅटर्न आहेत, पण हे जे पॅटर्न आहेत ना ते खूप पॉवरफुल आहेत. सो त्यातला सगळ्यात महत्त्वाचा हा कंटिन्युएशन पॅटर्न, हा मला खूप मजा देतो. फ्लॅग पॅटर्न माझा खूप आवडीचा विषय आहे. मला वाटतं याच्यावरती खूप व्हिडिओ पण आपल्या यूट्यूब चॅनल आहेत. तुम्ही जर यूट्यूब चॅनलवर आज नवीनच आलात ना, तर आठवणीनं लाईक तर कराच, पण चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, ज्यामुळे तुम्हाला हे चांगले चांगले व्हिडिओ नेहमी भेटतील. सो प्रिव्हियस रजिस्टर्स त्यांनी प्रॉपर व्हॉल्यूमने ब्रेकआउट दिला नाही काय, कॉन्सल्टेशन होता त्याच्यातून त्याचा ब्रेकआउट झाला आहे का. फ्लॅग पॅटर्नची एक मजा काय आहे, ते आम्हाला छानपैकी टार्गेट समजतं की जेवढा पोल आहे तेवढाच आम्हाला वरती अपमूव भेटेल. सो हा जेव्हा फ्लॅग पॅटर्न होत असतो आणि जेव्हा हा कॉन्सलेटच्या ह्याच्यात असतो, ह्या फेजमध्ये असतो, तेव्हा त्याची व्हॉल्यूम काय आणि आज त्याने जेव्हा तो फ्लॅग पॅटर्न ब्रेकआउट झाला आहे तर तिथे व्हॉल्यूम काय हे बघितलं जातं. सो त्याच्यानंतर कप अँड हँडल बघतो आम्ही की कशा पद्धतीने हा ब्रेकआउट झाला. हे काही महत्त्वाचे जे हे आहेत ना पॅटर्न, त्याच्यावरती आमचा फोकस असतो. हवं तर याची पण स्क्रीनशॉट काढा, कारण सगळ्या पॅटर्नवरती अभ्यास करण्यापेक्षा ना हे मोजके पॅटर्न आहेत ना त्याच्यावर जर तुम्ही अभ्यास केला तर त्याचा खूप फायदा होईल. सो क्वालिटी ब्रेकआउट असला पाहिजे, तो फेकआउट नसला पाहिजे, आणि त्याला कुठलाही ब्रेकआउट असू दे त्याला व्हॉल्यूमची जोड असणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून मी सांगतो की मध्ये मी तुम्हाला व्हॉल्यूम कसे चेक केले जातात ट्रेडिंग व्ह्यूवरती हे मी तुम्हाला सांगेन. सो त्याची हायर प्रोबॅबिलिटी असते. त्याच्यानंतर ही चेकलिस्ट आहे ना, बघा एक लक्षात घ्या, आपण पैसा टाकतोय पैसा कमवण्यासाठी. कोणतरी सांगणार आणि तुम्ही कमवणार असं नाही होणार ना मित्रांनो. टी व्हीवर असेल, टेलिग्राम असेल किंवा पेड ॲडवायझरी असेल, मला एक सांगा ना, ते तुम्हाला पैसे कमवून देण्यासाठी बसले आहेत का? नाही ना, ते स्वतः कमवायला बसले आहेत. सो तुम्हाला जर कमवायचं असेल तर तुम्हाला मेहनत करावी लागेल. तुम्ही रँडमली ट्रेड न घेता तुमची एक अशी चेकलिस्ट बनवा, ह्याचा स्क्रीनशॉट काढा की हे लिहा की बाबा एखादा स्टॉक, कारण आपण तो आपला, मी नेहमी मला वाटतं परवाच्याच दिवशी माझा एका विद्यार्थ्याशी बोलणं झालं की राजा तू पैसे जे लावतोयस ना, त्या पैसे तुझे नाही आहेत, ते तुझ्या कुटुंबाचे पण आहेत, त्याच्यावर तुझ्या कुटुंबाचाही तेवढाच अधिकार आहे. आणि तू असे रँडमली ट्रेड घेऊन वाया घालवू नकोस. तर तो लावण्याच्या अगोदर तू असा विचार कर की तू एखादी प्रॉपर्टी घेतोयस आणि पूर्ण विचार करून लाव. कोणी जरी सांगितलं ना तरी ऐकू नकोस. तू ह्या गोष्टी चेक कर की बाबा मी उद्यासाठी पैसे लावतोय, ट्रेड घेतोय, सो मार्केटचा ट्रेंड काय, मी जो स्टॉक घेतोय सिलेक्ट करतोय त्याचा सेक्टर स्ट्रॉंग आहे का, स्ट्रॉंग रिलेटिव्ह स्ट्रेंथ आहे का, ते चेक करा. हे कसं चेक करायचं मी तुम्हाला नंतर खाली दाखवतो. स्टॉक जो आहे तो डे हायला क्लोज होतोय का, की 3 नंतर त्याच्यात प्रॉफिट बुकिंग आले, चेक करायला हवा. ब्रेकआउट आल्या काय, स्टॉक पॅटर्न कुठला बनला, जसं आता आपण मगाशी 4 पॅटर्न बनलो, व्हॉल्यूम काय आहे का, रिस्क रिवॉर्ड रेशो फेवरेबल आहे का, रजिस्टन्सच्या जवळ तर नाही आहे ना, सर्वात महत्त्वाचं हा स्टॉक लिक्विड आहे का, हाय ट्रेडेड व्हॅल्यू आहे का, कुठल्या रजिस्ट्रेशनच्या प्रिव्हियस रजिस्ट्रेशनच्या जवळ तर नाही आहे का. आणि हे सगळं झाल्यानंतर सुद्धा रिस्क मॅनेजमेंटवरती भर दिला पाहिजे की माझी प्रॉपर पोझिशन साईज चेक करा की मी किती लॉस, बघा कुठल्याही ट्रेडमध्ये प्रॉफिट हा नंतरची गोष्ट आहे, पहिली गोष्ट तर मी किती लॉस सहन करू शकतो. सो तुमचा लॉस पहिला फिक्स करा की मी इथपर्यंत मला अफोर्डेबल आहे. सो त्या हिशोबाने तुमची प्रॉपर पोझिशन साईज हे करा. हाय प्रोबॅबिलिटी ट्रेडसाठी ना तुम्हाला ह्या सगळ्या प्रोसेस जे आहेत ना, ह्या सगळ्या चेकलिस्ट हे याचं स्क्रीनशॉट काढा, म्हणजे तुम्हाला टिक करता येईल. इथे तुम्ही स्टॉकचं नाव लिहा आणि हे करा. सो मजेची गोष्ट काय माहिती आहे मित्रांनो, अशा पद्धतीत जर तुम्ही प्रॉपर अभ्यास करून जर काम केलात ना तर तुमचं यशाचं प्रमाण खूप जास्त असेल, तुमची ट्रेडिंग एक वेगळ्या लेवलला असेल मित्रांनो. त्याच्यानंतर रिस्क मॅनेजमेंटमध्ये आपल्याला हेच करायचं आहे, कॅपिटल ॲलोकेशन. किती रिस्क किती आपण अफोर्ड करू शकतो, 1%, 2%, पहिलं ठरवा. प्रॉफिटचा पहिला विचार करू नको, पहिला लॉसचा विचार करा. स्टॉप लॉस ऑलवेज तुमचा स्टॉप लॉस आहे ना 2-3% वरती नसला पाहिजे. इथे कसं आहे की कॅपिटल प्रोटेक्शनला पहिली आपल्याला प्रायोरिटी दिली पाहिजे. पोझिशन सायझिंग मगाशी मी जसं बोललो की आपल्याला ठरवायचं आहे. ओके, कॉन्फिडन्समध्ये येऊन नाही, कोणाच्या सांगण्यात नाही, तर आपल्याला काय वाटतं ते महत्त्वाचं आहे. गॅपची जी रिस्क आहे ना ती पण ठरवा, की असं नाही की प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होईल. सो कधी गरज असेल तेव्हा हेजिंग करणं, म्हणजे हेजिंगवरनं मी एक गोष्ट सांगतो, जी गोष्ट तुम्ही कधी
कमी ऐकली असेल आणि तुम्हाला या गोष्टीचं आश्चर्यसुद्धा वाटेल मित्रांनो. काल मार्केटमध्ये जेव्हा आपण सकाळी मार्केट गॅपअप झालं आणि ते वरवर जात होतं, तेव्हा मी आमच्या टेलिग्राम ग्रुपवर मेसेज टाकला की मार्केट आज संभ्रम निर्माण करत आहे. कारण ॲडव्हान्स डिक्लाइन रेशो जर पाहिला तर ॲडव्हान्सचे स्टॉक खूप कमी आहेत आणि डिक्लाइनचे स्टॉक खूप जास्त आहेत. सो त्यामुळे मला ही तेजी फसवी वाटते. आणि दुपारनंतर आमच्या काही विद्यार्थ्यांनी एक निफ्टीचा पी पण घेतला, त्यात थोडे पैसेही भेटले. मला वाटतं 30-40 पॉईंट भेटले असतील साधारणतः. आता मी 30-40 पॉईंटला साधारण का बघतो, तर आमच्या अश्वमेधचे विद्यार्थी निफ्टी बँक निफ्टीमध्ये पण ट्रेड घेताना ते 50-100 अंकासाठीच घेतात आणि तेवढं जर भेटलं तर वाटतं हो की आपण परफेक्ट ट्रेड निवडला. हे स्क्लॅपिंग बिपिंगच्या लपड्यात ते पडत नाही आहे, तो भाग वेगळा आहे. मी कुठली गोष्ट वाईट नाही बोलत आहे, पण 100 ट्रेड घेण्यापेक्षा एकच क्वालिटी ट्रेड घ्या आणि त्याच्यात चांगला पैसा मिळवा, ह्या मताचा मीच आहे. तर हे मला का तुम्हाला सांगायचं होतं, तर त्याच्यामागचं कारण असं होतं ना की संध्याकाळी मी बघितलं दुपारी 2 नंतर तर निफ्टी पुन्हा वर गेला आणि तो डे हायला बंद केला. मी परत 3 नंतर बघतोय ॲडव्हान्स डिक्लाइन रेशो, तर तो तेव्हाही निगेटिव्ह होता. म्हणजे 1900 आणि 900 असा काहीतरी तो रेशो होता. 1900 स्टॉक डिक्लाइनमध्ये होते आणि फक्त 800-900 स्टॉक हे ग्रीनमध्ये म्हणजे ॲडव्हान्सेसमध्ये होते. मग माझ्या नंतर लक्षात आलं की हे का झालं आहे. आता इथे खरी खेळ आहे जो आपण कधी समजूनच घेत नाही की हे का होत आहे, कशामुळे होत आहे. बघा, काल ग्लोबल न्यूज पूर्णतः निगेटिव्ह होते, पूर्णतः. ते इराण अमेरिका युद्ध ते चिघळलंच आहे. रुपया खाली चालला आहे. ओके. त्याच्यानंतर पेट्रोलचे दर 85च्या वर आहे. जे 75-80च्या आसपास होते ते 85 वर आले. मग मार्केट वर का बंद झालं. अच्छा, तुम्ही काल अमेरिकेमध्ये पण बघितलं असेल की 400-450 अंकाने डाव जोन्स पण खाली होता, पण आपला गिफ्ट निफ्टी मला वाटतं कालही 45 अंक वरतीच क्लोज झाला आहे. एक गोष्ट समजली की काही बँकांचे बघा इथे किती वेगळ्या पद्धतीने काम करतात इन्स्टिट्यूशनल ज्या DIS आणि FIS असतात ते जरा बघूया. काही कंपन्यांचे रिझल्ट यायचे होते आणि ते रिझल्ट पॉझिटिव्ह येतील असा अनुमान होता. आता हे जे FIS DIS असतात त्यांच्याकडे खूप मोठ्या यंत्रणा असतात, त्यांना त्या गोष्टी अगोदर समजतात बऱ्यापैकी. सो त्यांनी काही चांगले स्टॉक म्हणजे आता कोटाकचा रिझल्ट चांगला येतो आला आहे, ॲक्सिस बँकेचा चांगला आला आहे, रिलायन्सचा चांगला आला आहे. सो त्यांना तो अंदाज असतो किंवा त्यांचा ते अभ्यास असतो. त्यांनी त्या असं मला वाटतं त्यांनी त्या स्टॉकमध्ये पोझिशन क्रिएट केली असेल लॉंग, मग त्या फ्युचरमध्ये पण असेल त्या स्टॉकच्या आणि स्टॉकमध्ये सुद्धा. पण हे करत असताना ग्लोबल क्लूजमुळे मार्केट खाली जाऊ नये म्हणून त्यांनी मार्केट इंडेक्समध्ये सुद्धा पोझिशन घेतली असेल. जे बघा पुन्हा सांगतो की इथे तुमचा थोडासा संभ्रम होईल की कळलं नाही आहे. सो त्यांना काय वाटलं की हे स्टॉक गॅपअपने उघडतील, यांचा रिझल्ट चांगला आहे, पण जर मार्केट ग्लोबल क्यूजमुळे खाली आलं तर कदाचित त्या ह्याच्यावरती परिणाम होईल, हे स्टॉकसुद्धा थोडेसे खाली येतील. तर मला असं वाटतं त्यांनी निफ्टी बँक निफ्टीमध्ये सुद्धा बाईंग केली असणार. एक प्रकारे त्यांनी हेज केलं. आपण हेज कसा करतो की पुट घेतो, ह्यांनी ते कॉल घेतले असतील, बाईंग केली. त्यामुळे निफ्टी किंवा बँक निफ्टीसुद्धा तुम्हाला आपल्याला सोमवारी वरती उघडताना दिसेल, भले ग्लोबल क्यूज खाली असेल आणि ते स्टॉक ज्यांचे रिझल्ट चांगले असतील तेही 3-4-5% वरती आलेले दिसतील. सो किती वेगळ्या पद्धतीने ते हेज करतात ते बघा तुम्ही. सो सांगण्याचा उद्देश कसा आहे की हा जो गॅप रिस्क असेल किंवा ह्या गोष्टीला कसं हेजिंग करायचं ना तेही शिकणं खूप गरजेचं आहे. ओके. सो पुढे जाऊया आपण. लाईव्ह एक्झाम्पल आहे BTS स्टॉक सिलेक्शनचा की जसं मी मगाशी सांगितलं की का आपण हा स्टॉक हा इथे ब्रेकआउट का झाला असेल तर सेक्टर याचा चांगला होता बँकिंगचा. ओके. 2050चा त्याने EMI क्रॉसओव्हर होता जो मी वापरतो, तुम्हाला प्रॅक्टिकल हे करताना दाखवीन मी. ब्रेकआउट जो प्रिव्हियस रेजिस्टन्स होतं तिथून त्याला ब्रेकआउट दिसतो. व्हॉल्यूम बघा हाय होता, स्ट्रेंथ पण जबरदस्त होती आणि जो क्लोज झाला होता ना संध्याकाळी तो त्यांच्या रेजिस्टन्सच्या जो DIच्या इथे क्लोज होता. ओके. सो हे करताना आपण काय शोधलं होतं की सेक्टर, दुसरं ट्रेंड बुलिश आहे की नाही, तो ब्रेकआउट कन्फर्म केला, व्हॉल्यूम चेक केले
त्याचा क्लोज दुपारी 3, कारण आपण BTSचे स्टॉक घेतो की ह्याच्या मागचं आपलं शास्त्र असं असतं की उद्या हा स्टॉक गॅपअपने उघडेल किंवा सेकंड सेशनला हा तेजीमध्ये उघडेल, आपल्याला पैसा भेटेल. सो हे काही पॅरामीटर्स आहेत, तुम्हाला फॉलो केलेच पाहिजे मित्रांनो. ओके, कॉमन मिस्टेक काय आपल्याला अवॉइड करायचे आहे बघा, ही दुहेरी तलवार आहे. प्रॉफिटही देऊ शकेल, लॉसही देऊ शकेल. आपल्या हातात काय असतं की लॉस मिनिमाइज करणं. कॉमन मिस्टेक अवॉइड कसं BTSचे स्टॉक निवडताना एक काम करायचं की वीक स्टॉक आहेत ना ते टाळायचे आहेत. ओके, मार्केटचा ट्रेंड इग्नोर करून चालणार नाही, मार्केटच्या ट्रेंडला फॉलो केले पाहिजे, कारण ट्रेंड इज अवर फ्रेंड आपण बोलतो. वॉल्यूम इग्नोर करून चालणार नाहीत, न्यूज इग्नोर करून चालणार नाहीत, ओव्हर ट्रेडिंग पोझिशन नसलं पाहिजे, होल्डिंग थ्रू बॅड न्यूज, नो स्टॉप लॉस, ह्या गोष्टी आपल्याला टाळल्या पाहिजे. सो त्याच्या अगेन्स्ट आपल्याला काय करायचं आहे, चांगले स्टॉक निवडायचे. ही सगळी तुम्हाला PPT हवी असेल, हे प्रेझेंटेशन जर तुम्हाला हवं असेल ना तर तुम्हाला नक्की भेटेल. फक्त एक काम करा, हा जो व्हिडिओ आहे जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि शेअर केल्याचा मला स्क्रीनशॉट पाठवा आणि तुमचा ईमेल ID पाठवा. हे संपूर्ण प्रेझेंटेशन मी तुम्हाला देईन. त्याच्यानंतर हा बघा, हे मार्केट स्कॅन, सेक्टर स्कॅन, स्टॉक स्कॅन, ही सगळे प्रोसेस आहे मित्रांनो. ही प्रोसेस आपल्याला फॉलो करायची आहे, सोबत आपल्याला डिसिप्लिन फॉलो करायचं आहे, तर आपल्याला चांगला एक रिझल्ट भेटू शकेल. तुम्ही बोलाल एवढं सर प्रॉब्लेम, किती लपडी आहे त्याच्यात, पैसा असाच भेटेल का? आणि मजा बघा ना की ही सिस्टम तुम्ही फॉलो करता, तुम्हाला 4 दिवस लागतील, 8 दिवस लागतील, महिना लागेल, 2 महिना लागेल, 3 महिने लागतील. त्याच्यानंतर तुम्हाला कुणाची गरज नाही आहे, कुणाचीही नाही आहे. तुम्ही तुमचा पैसा स्वतः ॲनालाइज करून स्वतःच्या हिमतीने पैसा कमवा. हे काही गोल्डन रूल्स आहेत, हे तुम्हाला फॉलोच केलं पाहिजे. म्हणजे जे आमचे अश्वमेधचे विद्यार्थी आहेत त्यांना माहिती आहे की आम्ही मोठा गॅपअप किंवा गॅपडाऊन झाला की आम्ही कधीच कुठला ट्रेड घेत नाही. 11:30, 12 दुपारपर्यंत नाहीच, रिकामीच असतो, काहीही ट्रेड करत नाही. सो एखादा मोठा गॅपअप झाला ना तर तो चेस करण्यात अर्थ नाही. सो बघायचं आहे की तो कुलअप कधी होतो आहे, कुठे तो रिट्रेस होतो आहे. क्वालिटी ट्रेड असेल ना, क्वालिटी ट्रेड, तरच तो ट्रेड करायचा आहे. हे मी नेहमीच सांगतो, हे शब्द माझ्या तोंडात नेहमी बसलेले असतात. मग मी दिवसभरात जेव्हा आमचं सिस्टम आहे लाईव्ह मार्केट सपोर्टचा, आमचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे प्रो ट्रेडरचा. सो तिथे कंटिन्यूस सूचना वगैरे दिल्या जातात, ट्रेड ॲनालिसिस केल्या जातात. सो ह्याच्यावरचा आमचा फोकस जास्त असतो की कॅपिटल फर्स्ट. त्यानंतर लिक्विड स्टॉकवरती आमची जास्त फोकस असतो. क्वालिटी ओवर क्वांटिटी, म्हणजे क्वांटिटी 10-10, 20-20 लॉट. मी नेहमी जर उदाहरण दाखवत असेल, तुमच्याही लक्षात असेल, मी एका लॉटचं उदाहरण नेहमी सांगतो की एक लॉटसुद्धा तुम्हाला बक्कळ पैसा मिळून द्यायला खूप आहे. फक्त तुम्हाला डिसिप्लिन फॉलो करायचे आहे, प्रोसेस फॉलो करायचे आहे. त्याच्यानंतर तुम्हाला असं नाही की प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे कळेल की एवढं सगळं करून आपल्याला आता आपल्याला जादूची छडी भेटली, आता आपल्याला मस्त पैसा भेटेल. तर तसंही नाही आहे. जर चुकलं तर तुम्हाला त्या स्टॉप लॉसचा रिस्पेक्ट पण करावा लागेल, बिकॉज इज द पार्ट ऑफ बिझनेस. ओके, सो पेशन्स हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे काल ज्यावेळेस आम्ही फेडरल बँक माझ्या वॉचलिस्टमध्ये होता, मी तुम्हाला ती लाईव्ह प्रोसेस दाखवी ना, मी कुठला सेटअप वापरतो. सो काळजी करू नका, पण ह्या गोष्टी पहिल्या याचा बेस समजून घ्या. जोपर्यंत तुम्हाला एखाद्या गोष्टीचं लॉजिक समजत नाही ना मित्रांनो, किती चांगला ट्रेड असेल, तुम्ही त्यातून नाहीच जास्त पैसे कमवू शकता. तुम्ही लॉसमध्ये खूप वेळ थांबाल, पण प्रॉफिटमध्ये राहणं ही सोपी गोष्ट नाही आहे. सो पेशन्स इथे खूप महत्त्वाचे असतात. आणि पेशन्स जर कायम ठेवायचे असतील तर एकच शॉर्टकट आहे, फॉलो द सिस्टम, फॉलो युअर प्रोसेस. सो आणि रोज ही चेकलिस्ट मी मगाशी जी दाखवली ना, ती का करायची, ही जी चेकलिस्ट दाखवली नाही बघा, ही जी चेकलिस्ट ही काय करायची आहे, तर रोज जेव्हा तुम्ही एखादा स्टॉक BTSसाठी घेता किंवा कधी घेता, रोज घेता, आठवड्यातून एकदा घेता, तुम्ही स्विंग ट्रेडिंगसाठी किंवा पोर्टफोलिओसाठी स्टॉक घेता, तुम्हाला हा कॉलम भरायचा आहे. हा कॉलम तुम्हाला भरायचा आहे. तो स्टॉक मी का घेतला, का मी माझे पैसे तिथे लावले. तुम्हाला तुमच्या कामाचं ॲनालिसिस करणं, रिव्ह्यू करणं खूप गरजेचं आहे. ज्या दिवशी तुम्हाला हा सवय लागेल ना मित्रांनो, एकतर तुमची ओव्हर ट्रेडिंग टळली जाईल आणि दुसरी गोष्ट तुमची ट्रेडिंग एक वेगळ्याच लेवलला असेल. कारण माणूस तो चुकीचा नसतो जो चूक करतो, चुकीचा कोण असतो जो तीच चूक पुन्हा पुन्हा करतो. सो ते टाळायचं असेल, पुन्हा पुन्हा तीच चूक करणं टाळायचं असेल ना,
तर आपल्याला ही प्रोसेस फॉलो करावीच लागेल मित्रांनो. ओके, त्याच्यानंतर ओके, सो मी आता समरी करतो, कारण मी अजून एक ह्याच्या महत्त्वाच्या सेकंड पार्टवर जातो आहे. कारण हे सगळं झालं की आम्हाला कुठली प्रोसेस फॉलो करायची आहे, डिसिप्लिन काय फॉलो करायचं आहे, काय बघायचं आहे, कशी चेकलिस्ट बनवायची आणि कधी स्टॉक निवडायचा आहे, हे पेपरवरती झालं. पण प्रॅक्टिकल एक्झिक्युशन करताना नेमकं काय केलं जायला पाहिजे, कुठला मी सेटअप वापरतो आहे, कुठली मी सिस्टम फॉलो करतो आहे, कुठले इंडिकेटर्स वापरतो आहे, हे पण बघूया का. किती जण वाटतं हे बघितलं पाहिजे. मी जो सेटअप वापरतो किंवा माझे जे विद्यार्थी वापरतात अश्वमेधचे, तो सेटअप जाणून किती घ्यायचा आहे. जाणून घ्यायचं असेल तर कमेंट्समध्ये आवर्जून लिहा. आणि मला कमेंट्समध्ये अजून एक गोष्ट लिहा मित्रांनो, तुमच्यापैकी किती जण स्टॉक्समध्ये काम करतात आणि त्यातल्या त्यात किती जण BTST आणि स्विंग ट्रेडिंगसाठी काम करतात. त्याचं कारण तुम्हाला सांगतो की मला असे 2-3 व्हिडिओ बनवायचे. एक स्विंग ट्रेडिंगवर बनवायचा आहे. स्विंग ट्रेडिंगवर मला आता एक मस्त व्हिडिओ आपण गेल्या आठवड्यात बनवला, 15 दिवसापूर्वी बनवला होता. खरोखर बघा, एकदम परिपूर्ण व्हिडिओ आहे. पण त्याची ॲडव्हान्स एक स्ट्रॅटेजी मला घ्यायची आहे. दुसरी गोष्ट, मला पोर्टफोलिओसाठी स्टॉक निवडताना नेमकं काय बघितलं जातं, कुठला टाईम फ्रेम बघितलं जातं, ह्याही गोष्टी करायच्या. सो तुम्ही मला कमेंट्समध्ये लिहा की तुम्ही स्टॉकमध्ये काम करता का. पहिली गोष्ट, स्टॉकमध्ये जर काम करत असाल तर तुम्ही कुठल्या सेक्टरमध्ये काम करता. तुम्ही BTST ट्रेडिंग करता की तुम्ही स्विंग ट्रेडिंग करताय की तुम्ही फक्त पोर्टफोलिओसाठी स्टॉक निवडता. मला आवर्जून कमेंट्समध्ये सांगा. एवढंच नाही मित्रांनो, आपलं जो टेलिग्राम चॅनल आहे ना, त्याला आवर्जून भेट द्या, जॉईन करा तिथे. कारण मी ना आठवड्यातून एकदा तिथे माझं ट्रेड ॲनालिसिस, बाय सेल रिकमेंडेशन आहे, पण माझं ट्रेड ॲनालिसिस मी टाकत असतो तिथे की कुठल्या स्टॉकमध्ये कुठला ब्रेकआउट झाला आहे. मला वाटतं मी पुण्याचे एक हे होते, गृहस्थ होते, माझ्या मुलाला काय कोणत्या तरी विद्यार्थ्याने तिथे एक हे ॲडवायझरी घेतली होती. वर्षाची 1 लाख रुपये फी. का तर महिन्यातून एक स्टॉक ते सांगणार जो वर्षभरात 10-15% रिटर्न जाईल, असं काहीतरी होतं ते. मी शॉक झालो, त्याच्यासाठी 1 लाख रुपये फी. सो काही गरज नाही मित्रांनो भरायची. तुम्ही हे शिका, तुम्ही स्वतःच तयार राहाल. एवढंच नव्हे तर तुम्हाला हँड होल्डिंगसाठी, सपोर्टसाठी आपलं टेलिग्राम चॅनल आहे, ते जॉईन करा. तिथे मी माझं ट्रेड ॲनालिसिस विथ डिस्क्लेमर सगळ्या गोष्टी टाकत जाईल. आणि एवढंच नाही, तिथे अजून एक तुम्हाला मजा बघायला भेटेल. कुठली माहिती आहे का तुम्हाला? काय होतं ना, कधी कधी आपल्यामध्ये खूप भिनवलं आहे, भीती भरली आहे की हे सांगायला सोपं आहे रे, किती लोक बरबाद झाले, किती टोटल निगेटिव्हच भरले जात आहे. असं नाही आहे हे पूर्ण निगेटिव्ह, नाही तर कधीच बंद झालं असतं. आजही तिथे लोक खूप पैसा कमवतात, पण जे पैसे कमवतात ते सांगत नाही आहे. अच्छा, जे सांगतील त्याच्यावर जे फेल्युअर आहे ते येतील, हे दाखवा, ते दाखवा. अरे म्हणजे मी तुम्हाला सांगतो, आमच्या सौरभची मी पहिली पोस्ट केली होती, कारण त्याला जेवढा पहिला मोठा प्रॉफिट झाल्यावर आनंद झाला, तेवढा शिक्षक म्हणून मला पण आनंद झाला. सो मी एक पोस्ट लिहिली होती, ब्लॉग लिहिला होता ह्याच्यावर फेसबुकला, की महिन्याचा पगार अवघ्या तासाभरात ह्या मुलांनी कमवला. कारण तोच आनंद मला झाला होता. आणि मी त्याच्यात लिहिलं होतं की सौरभ हल्लीच त्यांनी अश्वमेधमध्ये कोर्स त्यांनी जॉईन केला आणि छान अभ्यास वगैरे करून सुरुवातीला त्याचा जो प्रॉफिट असायचा तो 1000, 2000, 5000 करत करत त्यांनी आज पहिल्यांदा 48,000चा प्रॉफिट कमवला. त्याचं जेवढं त्याला कौतुक होतं तेवढंच मला आणि माझ्या इतर विद्यार्थ्यांना पण होतं. सो मी ती पोस्ट लिहिली आणि त्या पोस्ट जर वाचाल ना, तिथे कुठलेही मार्केटिंग किंवा हा प्रकार नव्हता मित्रांनो. दिलखुलास त्याचं अभिनंदन होतं. आणि मला खूप अभिमान वाटतो जेव्हा आपली सामान्य कुटुंबातली मुलं, मराठी मुलं, विशेषतः महिला पैसे जेव्हा कमवतात ना, तो माझ्यासारखा आनंद कोणालाच नसतो. तर ती पोस्ट लिहिल्यानंतर ती पोस्ट खूप बऱ्यापैकी व्हायरल झाली आणि खाली कमेंट जे वाचले ना, तेही आपल्या मराठीच माणसांचे, ते अक्षरशः किळस आणणारे होते. कोणी लिहितं की आता 1 महिन्याचा कमवल्यास असे 1000 पगार तुझे जातील. कोण लिहितं आम्ही पण कमवले होते, आता आम्ही गमवतो. अरे तुम्ही गमवता म्हणजे तो गमवेल असं आहे का? पण मला आश्चर्य का वाटलं माहिती आहे, त्याच्यामध्ये तुम्ही जर बघाल कमेंट्समध्ये ना, अभिनंदन करणारे कोणच नाही आहेत, सगळे चुकाच काढणार आहेत. मग तुझा हा प्रॉफिट दाखव. अरे तुम्हाला ती पोस्ट पण वाचत नाही. त्याच्यात लिहिलं आहे की जर तुम्हाला विद्यार्थ्यांचे व्हेरीफाईड PNL बघायचे असेल, प्रॉफिट अँड लॉस, तर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तिथे तुम्हाला रोज भेटतील.
आजपर्यंत जेवढा पोस्ट स्क्रीनशॉट आमच्या विद्यार्थ्यांनी शेअर केल्यात ना मित्रांनो, एकही मॅन्युप्युलेट नाही, एकही एडिटिंग नाही, जशा तशा वापरल्यात. मग तो 1000 रुपयाचा प्रॉफिट असो, 2000 रुपयाचा असो की 10,000चा असो. तुम्हाला शक्य नाही झालं, तुम्ही चुकलात, ह्याचा अर्थ तोही चुकेल असं आहे का? उलट तुम्ही त्याला धीर द्यायला पाहिजे आपल्या मुलांना की बाबा करतोस, खूप छान काम करतोस, कुठली स्ट्रॅटेजी वापरतोस मलाही सांग, कसं करतोस, मग तर मला बरं वाटलं असतं. हेही नको, तुम्ही जर त्याचं कौतुक केलं असतं, त्याला हे केलं असतं, अभिनंदन केलं असतं, तरी वाटलं असतं वा बघा एक मराठी माणूस दुसऱ्या मराठी माणसाला किती पुढे नेण्याचा प्रयत्न करतो. पण तसं नाही दिसलं, खूप खंत आहे. सो तसं नका करू मित्रांनो. ही साधारण मुलं आहेत आणि हे त्यांचं यश एका दिवसातलं नाही आहे. कोण इथे 1-1, 2-2, 5-5 वर्ष मेहनत करतो, अभ्यास करतो आहे, तोही ह्या प्रोसेसमधनं सगळ्या गेला आहे, लॉजच्या, शिकण्याच्या सगळ्या प्रोसेसमधनं. आणि आज कुठे ती माणसं स्टेबल एक कन्सिस्टंट इन्कम मिळवतात. सो आणि मला कुठे त्याचा राग किंवा थोडीशी चीड येते, हे जे बाकीचे प्रदेशातले लोक आहेत ना, मी आता त्यांचे बोलत नाही की कोण UP, बिहार किंवा गुजराती असं मी नाही बोलत आहे, पण त्यांच्या कमेंटच्या खाली मग ते मॅन्युप्युलेटेड स्क्रीनशॉट असतील किंवा अजून फेक असतील, त्याच्या खाली मात्र नुसतं उदो उदो असतो. हा कुठला प्रकार आहे? तुम्हाला त्याचं कौतुक नाही करायचं, नका करू, पण त्याच्या चुका तरी काढू नका ना, त्याला हे तरी करू नका ना, डिमोटिवेट तर करू नका. सो माझे मित्रांनो, तुम्हाला विनंती आहे, एकतर आपली मराठी मुलं माणसं विशेषतः महिला या व्यवसायात नाही आहेत आणि जे प्रामाणिकपणे अभ्यासपूर्वक काम करतात आणि चांगलं यश मिळवतात, त्यांच्या यशाने कौतुक करा. एक लाईक ह्या व्हिडिओला तर द्या, पण त्यांच्या प्रॉफिटला पण रोज द्या. त्यांना मोटिवेट करा, त्यांना प्रेरणा तुमच्यापासून मिळून दे, तुमच्या कमेंट्समधनं अजून चांगलं करण्याचं. सो ही समरी मी इथे घेतो. आणि असं काही नाही की आमचे कोर्स हे फक्त ह्याच्यासाठी आहेत. आमच्याकडे मी पहिल्यापासून म्हणजे जेव्हा सुवर्ण कोकणमध्ये असल्यापासून आम्ही महिलांना कसं सक्षम करता येईल ह्यासाठी आमचा जोर असायचा. तुम्ही जर चळवळीशी जुळलं असाल तर तुमच्या लक्षात असेल, आमची जवळजवळ हजारो कार्यशाळा झाल्या संपूर्ण महाराष्ट्रभर. आणि प्रत्येक कार्यशाळेची सुरुवात ही जशी सरस्वती वंदनेने व्हायची, तसेच आम्ही त्या कार्यशाळेत त्या हॉलमध्ये जेवढ्या महिला असायच्या त्यांना तिथे वरती बोलून त्यांचा सन्मान करून आम्ही कार्यशाळेची पूजा करायचो, कारण सुरुवात करतो. कारण आमचा ठाम विश्वास आहे की जर एका घरातली बाई जर आर्थिक सक्षम झालं तरच तिचं घर आर्थिक सक्षम होऊ शकेल. आणि शेअर मार्केटची मजा काय माहिती आहे मित्रांनो, इथे साधी गृहिणीसुद्धा म्हणजे जिच्या मनात काहीतरी करायची इच्छा आहे, ती प्रत्येक स्त्री, प्रत्येक पुरुष इथे खूप छान काम करू शकतो. कारण इथे सगळ्यात मजा काय माहिती आहे, तुम्हाला इथे शिक्षणाची मर्यादा नाही की एवढंच शिक्षण असेल तर तुम्ही करू शकता. इथे वेळेची मर्यादा नाही, तुम्ही हातातला कामधंदा सांभाळून दिवसातून 1 तास किंवा 15 मिनटं मार्केट बघून सुद्धा खूप चांगला काम करू शकता. इथे असं नाही की खूप मोठं कॅपिटल हवं तरच. सो इथे कुठली मर्यादा नाही. इथे एकच गोष्ट महत्त्वाची की तुमची जिद्द काय, तुम्हाला शिकण्याची, तुम्हाला मोठं होण्याची तुमची जी इच्छाशक्ती आहे की ती किती दुर्दैव आहे, किती जाज्वल आहे ना, हे महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही काय केलं माहिती आहे मित्रांनो, आता पुन्हा महिलांसाठी एक कोर्स केला आहे. आणि तो कोर्स असा आहे ना की जिथे त्यांनी जी फी भरतात प्रशिक्षण शुल्क, ते त्यांना आम्ही 100% रिफंड करतो. आमचा उद्देश तो फीचा नाही, आमचा उद्देश एक महिलांमध्ये एक आर्थिक साक्षरता निर्माण करणं, तिला आर्थिक सक्षम करणं आणि तिला हातातला नोकरीधंदा असेल किंवा घरची जबाबदारी सांभाळून कसं एक्स्ट्रा इन्कम. आणि असं नाही की ते महिलांसाठीच आहे, खूप पुरुषसुद्धा त्याच्यात आपल्या घरातल्या महिला सदस्यांच्या नावाने त्यात रजिस्ट्रेशन करतात. सो खूप छान कोर्स आहे, तुम्हाला मी तो नंतर दाखवेल. सो आता आपण ह्याच्याकडे जाऊया, प्रॅक्टिकल हे एज्युकेशनसाठी. 1 मिनटं. सगळं सांगायला सोपं आहे, पण ते ह्याच्यावरती मी कसं करतो ते पण मी तुम्हाला दाखवतो. एकच मिनटं जरा द्या मला. सो हे करतो एज्युकेशन मी तुम्हाला दाखवतो, कुठला सेटअप मी वापरतो आहे, कुठला EMA वापरतो आहे, कुठली टाईम फ्रेम वापरतो. एक सांगू मित्रांनो, तो सेटअप एवढा साधा सोपा आहे पण तो जबरदस्त प्रभावी आहे. मी तुम्हाला चॅलेंज सांगतो, तुम्ही जर प्रॉपर त्याचं एज्युकेशन केलं, प्रॉपर त्याचा सराव केला, सो तुम्हाला मिळणारा रिझल्ट हा वेगळाच असेल.
आणि तुमची ट्रेडिंग एका वेगळ्या लेवलला ही स्ट्रॅटेजी घेऊन सगळं. पण त्याच्या अगोदर मी जरासं फक्त शॉर्टमध्ये हे सांगतो, हा धनलक्ष्मी काय, हा वुमन वेल्थ क्रिएशन प्रोग्राम आहे, महिलांसाठी स्पेशल आहे. पण असं नाही फक्त महिलांसाठी, तुम्ही तुमच्या घरातल्या कुठल्याही महिला सदस्यांच्या नावाने करू शकता. ह्याच्यात माझा हा स्वतःचा विश्वास आहे की एम्पॉवरिंग वुमन इज अ एम्पॉवरिंग इंडिया किंवा एम्पॉवर फॅमिली आहे. ओके, सो महिलांना डोळ्यासमोर ठेवून घेतलेला कोर्स आहे, प्रॅक्टिकल नॉलेज आहे आणि साध्या सोप्या मराठी भाषेचा कोर्स आहे. कुठलीही महिला कुठल्याही पुरुषा करू शकतो. ह्या कोर्सची सगळ्यात मोठी खासियत, जवळपास हा कोर्स पूर्णतः फ्री आहे, कारण संपूर्ण प्रशिक्षण शुल्क जे आहे ना ते परत भेटतं आहे. सो इथे जर तुम्ही बघितलं तर ह्या कोर्समध्ये काय येतं, तर आम्ही पूर्ण स्टॉक मार्केटचा जो कोर्स आहे ना तो पूर्णतः इन डिप्थ देतो. ओके, सो बिगिनर टू ॲडव्हान्स सगळ्यांसाठीच आहे. इक्विटी, फ्युचर ऑप्शन्स, MTF ज्याला आम्ही तणावरहित कमी तणावाची जी ट्रेडिंग बोलतो, खूप जबरदस्त कॉन्सेप्ट आहे, हे शिकवतो आहे. इंट्राडेमध्ये आम्ही स्विंग, BTST ट्रेडिंग स्ट्रॅटेजी, टेक्निकल ॲनालिसिस, प्राइस ॲक्शन मास्टरी, पोर्टफोलिओ बिल्डिंग, वेल्थ क्रिएशन, ट्रेडिंग सायकोलॉजी काय असायला हवी, रिस्क मॅनेजमेंट कसं असेल, लाईव्ह मार्केट प्रॅक्टिकल सेशन असतात. ओके, सो खूप छान डिझाईन केलं आम्ही तो. आणि ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे, आमची कम्युनिटी आहे, आमच्या विद्यार्थ्यांचा एक प्रो ट्रेडरचा ग्रुप आहे. तर त्या ग्रुपमध्ये, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आम्ही ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना धनलक्ष्मीच्या पण घेतो. सो इथे इक्विटी MTF ट्रेडिंग असेल, त्याच्याबाबत ट्रेड ॲनालिसिस असतात, खूप काही गोष्टी असतात. स्विंग, BTSTचे जे आम्ही विद्यार्थी ट्रेड घेतात ते खूप मजा येते तिथे, की कोणी काय घेतलं आहे कुठे. मग आपल्याला सोप्या पद्धतीने स्कॅनर एक प्रकारे येतं की चला हा ट्रेड बघूया, आपल्या ह्याच्यामध्ये सेटअपमध्ये येतो का. सो इंट्राडेमध्ये सुद्धा रिअल टाईम इंट्राडे सेटअप असतो, स्क्लॅपिंग साईड असतात, निफ्टी बँक निफ्टी सेन्सेक्सच्या मास्टर क्लास असतो दर 15 दिवसांनी. इंट्राडे मास्टरी, खूप जणांचं असं असं की कॅपिटल खूप कमी आहे, 4-5 हजार 10,000, सो त्यांना निफ्टी बँक निफ्टीच्या विकली एक्सपायरीशिवाय असं हे नसतं. सो तिथे सुद्धा हाय प्रॉबिलिटी सेटअप शिकवले जातात. त्याच्यानंतर स्मॉल स्क्लॅपिंग कशी केली जाते तेही दाखवलं जातं प्रॅक्टिकली. डिसिप्लिन, रिस्क मॅनेजवर आमचा जास्त जोर असतो मित्रांनो. त्याच्यानंतर स्विंग ट्रेडिंग, ह्याच्यावर आमचा सगळ्यात जास्त जोर असतो. ओके, की 2, 4, 5, 10 दिवसापर्यंत आपण एखादा स्टॉक कसा पूर्ण त्याची मूव घेऊ. जसं आता कल्याण ज्वेलर्समध्ये 3-4 दिवसातच तो 40% वरती गेला. सो कसा तो आपल्याला घेता येईल, कसे आपण स्ट्रॉंग मोमेंटम स्टॉक आयडेंटिफाय करायचे, हाय प्रॉबिलिटी सेटअप कुठले आहेत, हे सगळं ह्याच्यात दिलं. तर ह्याच्यामध्ये मजा काय माहिती आहे, लेस स्क्रीन टाईम, तुम्हाला स्क्रीनवर कमीत कमीत वेळ द्यायचा आहे. सो तुम्ही वर्किंग प्रोफेशनल असाल, तुम्ही जॉबला काम करत असाल, तुम्ही बिझनेस करत असाल, तुम्ही गृहिणी असाल, तुम्ही पार्ट टाईम काही बघत एक्स्ट्रा इन्कमसाठी बघत असाल, सो हा कॉन्सेप्ट तुमच्यासाठी खूप छान आणि रिझल्ट खूप जबरदस्त आहे. सो ह्याच्यावर आमचा जास्त जोर असतो. बेस्ट स्ट्रॅटेजी, स्टॉक सिलेक्शन, जसं मी आता BTST सांगतो तसं तिथे आपण पोर्टफोलिओसाठी, स्विंग ट्रेडिंगसाठी, एक स्विंग ट्रेडिंगची मजा काय की एकाच ट्रेडमध्ये मॅक्झिमम तुम्हाला गेन घेता येतो. सो ओव्हरऑल पोझिशन मॅनेजमेंट कसं करायचं असतं, गॅप अप गॅप डाऊन ह्या संधी कशा हे करायच्या, हे सगळं तुम्हाला ह्याच्यामध्ये शिकवलं जातं. संपूर्ण 1 वर्षाचा कोर्स असतो. MTF ट्रेडिंग, कमी कॅपिटलमध्ये कसं स्मार्टली फोरेक्स मार्जिनचा फॅसिलिटीचा वापर करून आपण कमी स्ट्रेसमध्ये कसा चांगला फायदा करून घेऊ शकतो, कसं चांगलं प्रॉफिट मिळू शकतो, हे आपण ह्याच्यामध्ये शिकतो. पोझिशन साईज, कॅपिटल युटिलायझेशन, सगळ्या गोष्टी. आणि ह्याच्यात एक वेगळा सेटअप मी दिला आहे, खूप भन्नाट सेटअप आहे. म्हणजे आमचे अभिजित दाभोळकर जर तुम्ही बघितलात तर त्यांचा पूर्णतः फोकस हा फोरेक्स मार्जिनवर असतो, कारण ते CA आहेत, वेळ कमी असतो, पण कमी कॅपिटलमध्ये ते खूप छान पैसा मिळवता येतो, म्हणून खूप छान ते नियोजनबद्ध जातात. वेल्थ क्रिएशन, जेव्हा आपण ट्रेडिंगमधनं पैसा कमवतो त्याच्यातून कशी एक लाँग टर्म वेल्थ क्रिएट करायची, कशी आपण संपत्ती निर्माण करायचं, सो तो कसं पिरॅमिड ते उभं करायचं असतं, ह्या सगळ्या गोष्टी याच्यात मित्रांनो सांगितल्या जातात. पॉवर ऑफ कंपाऊंडिंग काय, फायनान्शियल फ्रीडम काय, कशी आपण आपल्यासोबत आपल्या कुटुंबाची स्वप्न चांगल्या पद्धतीने साकार करू शकतो तेही कमी वेळात, ह्या सगळ्या गोष्टी या वेल्थ क्रिएशनमध्ये येतात. फायनान्शियल फ्रीडम का महत्त्वाचं आहे, सो विचार करा ना मित्रांनो. आमच्या काळात म्हणजे आताची जी परिस्थिती आहे ना, साधी परिस्थिती नाही आहे मित्रांनो. शाळाच बंद चालल्या, म्हणजे मागे नीती आयोगाचा मी रिपोर्ट बघितला, 94 लाख शाळा बंद झाल्या आहेत सरकारी. हे काहीच नाही, 1 लाखाच्या वरती शाळा अशा आहेत गव्हर्नमेंटच्या, त्यात एकच शिक्षक आहे, तोच हजेरी घेणार, तोच मुलांना दुपारचं जेवण देणार, तोच शिकवणार. अक्षरशः सत्यानाश झाला आहे. म्हणजे तुम्हाला मी सांगतो मित्रांनो, आता मुलांना शिकवणं सुद्धा सोपं नाही राहिलं आहे, कारण प्रायव्हेट शाळा, कॉलेजेस,
ट्युशनची फी न परवडणारी आहे. पहिलं खूप छान होतं. मी असं ना बोलतो आहे, मी कुठलाही राजकारणी नाही, मी कुठल्याही पक्षाबद्दल कुठल्याही सरकारच्या धोरणाबद्दल बोलत नाही, तर मी तुम्हाला जागृत करण्याचा प्रयत्न करतो आहे. मित्रांनो, तुम्ही जर एक पिढी अगोदर गेलात ना, तर प्रत्येक घरात एक कोणतरी पेन्शनर असायचा. कोणतरी गव्हर्नमेंट सर्वंट होता, त्याची पेन्शन यायची. कोण बँकेत होता, त्याची पेन्शन यायची. कोण कुठला सरकारी कुठून तरी त्याला एक आधार असायचा. दुसरा आधार त्याला असायचा की त्याला औषधांसाठी पैसे नाही घालवावे लागायचे. प्रत्येक ठिकाणी एक चांगली सरकारी हॉस्पिटल असायची. आजच्यासारखं मेडिक्लेमचे वगैरे ते फॅड नव्हते. आज मेडिक्लेम म्हटलं ना, तर एका कुटुंबाला वर्षाला कमीत कमी 25-30 हजार रुपये द्यावे लागतात. तेव्हा काही झालं तरी, म्हणजे मी घाटकोरला राहतो, मला आठवतं आहे आमच्या इथे एक राजवडी हॉस्पिटल असायचं किंवा मुक्ताबाई हॉस्पिटल असायचं. हे मेडिक्लेम हा शब्दच आमच्या डोक्यात नव्हता. सो नोकऱ्यांबद्दल मी का बोललो, की मला एक सांगा, आता किती जणांच्या कुटुंबात त्यांच्या मुलांना अशा नोकऱ्या आहेत की जिथे पेन्शन असेल किंवा एक स्टेबिलिटी असेल. हे सालं क्लार्क किंवा आपण जो पिऊन किंवा बिगारी असं बोलतो ना, त्याला त्याने फक्त एक्झिक्युटिव्ह एक चांगला शब्द दिला आहे. तुम्ही स्वतःच बघा, तुमच्यापैकी किती जणांच्या मुलांना चांगल्या नोकऱ्या आहेत किंवा चांगल्या नोकऱ्या मिळू शकतात. आणि आपण बोलतो ना, आपली मुलं लहान आहेत, कुठे एवढ्या. अहो, ज्यांची मुलं मोठी झाली आहेत ना, त्यांना विचारा की त्यांच्या मुलांना तरी धड नोकऱ्या आहेत का. सो माझा उद्देश आहे की तुम्ही ॲज अ महिला किंवा एक पालक, पिता म्हणून तुम्ही जर एक चांगलं आर्थिक ज्ञान घेतलं, एक फायनान्शियल लिटरसी तुम्हाला जर कळली की आपण घर बसल्या हातातला कामधंदा सांभाळून सुद्धा कसं चांगला पैसा मिळू शकतो, तर तेच नॉलेज तुमच्या मुलापर्यंत जाईल. हे सगळं जे प्रेझेंटेशन दिसतंय ना मित्रांनो, हे सगळं प्रेझेंटेशन हे माझ्या 17 वर्षाच्या मुलाने बनवलं आहे. मुलांना कशामध्ये इंटरेस्ट असेल तिथे त्याला प्रोत्साहन द्या, त्याला शिकवा, त्याला दाखवा. आणि म्हणून मी नेहमी सांगतो, जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल, जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये काम करताय किंवा करणार असाल, तर तुमची अकाउंटेबिलिटी असली पाहिजे. तुम्हाला दररोज तुम्ही काय केलात, किती पैसे लावलात, किती कमवलात आणि किती गमावलात, हे तुमच्या फॅमिलीबरोबर डिस्कस करावंच लागेल. काय होतं, अळीमेळी गुपचिळी, लॉस झाला कोणाला सांगायचं नाही, फक्त तोंड बंद करून बसायचं. बायको आली, आज सोड ग, काय टेन्शन आहे माहीत नाही तुला. हे एवढ्याने त्याच्यातून तुम्ही बाहेर पडणार नाही. तुम्हाला अकाउंटेबिलिटी ठेवावीच लागेल. तुम्हाला दाखवावं लागेल की मी काय केलं आहे. कारण तुम्ही जो पैसा लावता ना, तो तुमचा नाही, तो तुमच्या कुटुंबाचा सुद्धा त्याच्यावर तेवढाच अधिकार आहे. त्यामुळे तुम्हाला चेकलिस्ट बनवणं, रोज ॲनालाइज करणं, कुठे चुकलं, काय चुकलं, फॅमिलीला सोबत घेऊन तुम्हाला डिसिजन घेतले, भले ती मुलं लहान असतील. मी ज्या माझ्या मुलाबद्दल बोलतो ना मित्रांनो, प्रिन्स परब, 5वीला असताना मी त्याला सोशल मीडियाचा कोर्स करायला दिला. तेव्हा कोरोना होता, घरात बसून काय करणार, म्हणून त्याला तिथे बिझी केलं होतं. त्यालाही त्याच्यात आवड होती. त्याला जे आवडतं तिथे तो प्रॉपर, कारण आजचे जे बघितलं ना, खूप भीती वाटते मित्रांनो. ती वेब सिरीज होती, कुठली रे ती, पॅड्रो, प्रीतम अँड पॅड्रो. बघा ना, कुठे चालले आहेत मुलं. एक पालक म्हणून खरोखर खूप भीती वाटते मुलांना मित्रांनो. त्यांची विचार करण्याची क्षमताच संपली आहे. ते झटपट रिॲक्ट करतायत. कारण एक रील गेली, दुसरी गेली, तिसरी. अरे म्हणजे माझा ऑफिस जिथे आहे ना, तिथे प्रत्येक माळ्यावर एक वॉशरूम आहे. चला, वॉशरूमला हात धुवायला गेला ना, आतमध्ये कोण बसलेला असेल ना, तो त्याचा आवाज मोबाईलचा चालू असतो, त्या रीलचा. चालत त्यांना वॉशरूमला पण जाता येत नाही विदाउट फोन. हॅलो, पंगू बनवलाय, पंगू. आणि ह्याच्यातून जर बाहेर पडायचं असेल ना मित्रांनो, तर तुम्हाला स्वतःला आणि तुमच्या मुलांना सुद्धा चांगल्या ठिकाणी बिझी व्हावं लागेल. आणि शेअर मार्केटसारखा विषय असूच शकत नाही मित्रांनो. जसं मी मगाशी सांगितलं ना, कमी पैशात, कमी वेळेत, कुठलाही अनुभवाची गरज नाही, कुठल्याही मोठ्या शिक्षण, फक्त तुमच्या आतमध्ये आग लागली पाहिजे की यस, मी हे करू शकते. सो फायनान्शियल फ्रीडमकडे आपल्याला सगळ्यांना फोकस केला पाहिजे. ह्या कोर्समध्ये सगळ्यात जास्त आमचा जोर असतो ना, म्हणजे जे अश्वमेधचे विद्यार्थी आहेत त्यांना जर तुम्ही विचाराल ना, तुम्हाला ही गोष्ट दिसेल मित्रांनो, की आमचा सगळ्यात जास्त फोकस हा रिस्क मॅनेजमेंट असतो. रिस्क मॅनेजमेंटसोबत आपण वेल्थ मॅनेजमेंट कसे करू ना, ह्यावरती आमचं. आणि मग त्यासाठी मग कसं डायव्हर्फिकेशन करायचं, रिस्क रिवॉर्डचा बॅलन्स कसा ठेवायचा, कॅपिटल प्रिझर्वेशनवर कसा जोर द्यायचा, लॉंग टर्म सिक्युरिटी काय करायची, डिसिप्लिन कंट्रोल, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या आल्यात मित्रांनो.
ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इन डिटेल तुम्हाला पाठवल्या जातात, इन डिटेल. ओके. सो पूर्ण रोडमॅप तुम्हाला करून दिला जातो या कोर्समध्ये. हा एक असं म्हणून हा पूर्ण वर्षभराचा कोर्स आहे. ह्याच्यामध्ये 2 प्रकारची मेंबरशिप दिली आहे, एक वर्षाची इयरली आणि दुसरी 2 वर्षाची. पण असं नाही की त्याच्यानंतर आपण त्यांना सोडतो. म्हणजे 1 वर्षाचे जे सभासद आहेत त्यांना 1 वर्ष प्लस 6 महिने म्हणजे टोटल 1.5 महिन्याचं आपण त्यांना हे दिलं, टोटल ॲक्सेस दिलं कोर्समध्ये सुद्धा आणि प्रीमियम ग्रुपमध्ये. आणि ज्यांनी एलाइट मेंबरशिप घेतली, ज्याला आम्ही गोल्ड मेंबरशिप बोलतो 2 वर्षाची, त्यांना 1 वर्ष ॲडिशनल फ्री दिलं. म्हणजे 2+1 म्हणजे 3 वर्ष त्यांना कोर्स आणि प्रीमियम ग्रुपमध्ये ॲक्सेस फ्री दिले. सो खूप जबरदस्त असेल. ह्या कोर्सचं सगळ्यात मोठं विशेषण काय, तर हा कोर्समध्ये जी काही फी असते ना ती 100% रिफंडेबल फीज असते मित्रांनो. सो खूप छान पद्धतीत हा कोर्स डिझाईन केला आहे. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट मी याच्यामध्ये केली आणि याच्यामध्ये थेअरी आता आपण एज्युकेशनवर जाऊया आपल्या BTST कोर्सच्या. पण त्याच्या अगोदर एक सांगतो मित्रांनो, हा जो धनलक्ष्मी कोर्स आहे ना, ह्याची फक्त सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. ह्या कोर्समध्ये आमच्या खूप विद्यार्थ्यांनी जे पहिले, कारण आमच्याकडे 2 प्रकारचे कोर्स आहेत. एक कोर्स आहे त्याच्यामध्ये काय होतं की आम्ही हे करतो आहे, जी फीज असते ती ऑफकोर्स नॉन रिफंडेबल आहे. पण हा कोर्स असा घेतला आहे की त्याला आम्ही रिफंडेबल पूर्ण 100% ठेवले. ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट ठेवली आहे की काही लोकांना मंथली EMI दिला, तुम्ही मंथली फी भरून सुद्धा या कोर्समध्ये येऊ शकता. म्हणजे तुम्ही दर महिन्याला शिका, दर महिन्याला फी भरा आणि तुमची सगळी फी तुम्हाला टेन्युअरनंतर रिटर्न भेटेल असं केलं. पण ती जी मासिक योजना म्हणजे मंथली फीची किंवा मंथली EMIची जी सिस्टम आहे ना, ती आपण 2 दिवसामध्ये बंद करतो. मला वाटतं संडेला बंद करतो आहे, कारण त्याच्यामध्ये आपल्याला फक्त एक 15-20च लोकांना घ्यायचं होतं. ते मला वाटतं काल परत 7-8 लोकांनी नोंदणी केली आहे. तुम्हालाही वाटतं की तुम्हाला मार्केट इन डेप्थ शिकायचं आहे, विथ हँड होल्डिंग शिकायचं आहे आणि त्यात मास्टर करून एक चांगलं इन्कम आपल्याला मिळवायचं आहे किंवा एक चांगला फायनान्शियल वेल्थ क्रिएशन करायचं आहे. सो हा कोर्स मित्रांनो तुमच्यासाठी. सो इथे तुमची सगळी भरलेली फी तुम्हाला परत भेटेल 100%. म्हणजे जवळपास हा कोर्स तुम्हाला फ्री असेल. तुम्हाला मंथली EMI पद्धतीने काम करायचं आहे तरी तुम्ही याच्यात ॲक्सेस करू शकता. सो ज्याला वाटतं ह्या कोर्समध्ये आपल्याला भाग घ्यायचा आणि आपल्याकडे एकदम वर्षाची फी भरायला नाही, भले ती रिफंडेबल असेल, महिन्याने भरायची. सो त्याने जे नंबर दिले आहेत डिस्क्रिप्शनमध्ये मला व्हॉट्सअप करा आणि सहभाग घ्या, कारण सोमवारनंतर मंथली EMIचा ऑप्शन नसेल. सो आपण पुन्हा आपल्या कोर्सकडे येऊया, BTST स्टॉक स्ट्रॅटेजीकडे येऊया. सो एकच मिनटं. सो त्याच्यासाठी आपल्याला इथे यावं लागेल. चार्टवरती यावं लागेल. ओके. सो मी इथे काय करतोय मित्रांनो, तुम्हाला प्रत्येकाला प्रॉपर इंडिकेटर सांगतोय, टाइम फ्रेम सांगतोय आणि 2च इंडिकेटर मी लावतोय. सो बाकीचे मी सगळं काढतोय, आपण काढतो. इथे मी 2 इंडिकेटर लावतो, हे पण काढून टाकतोय मी मॉनिटर. इथे मी 2 इंडिकेटर लावतोय मित्रांनो. हा पहिला इंडिकेटर आहे. सो पहिली एक गोष्ट मित्रांनो, सगळं दाखवतं आहे, फक्त व्हिडिओला आवर्जून लाईक करा आणि जमल्यास शेअर करा. शेअर केल्याने काही तुमचं जाणार नाही, पण एखाद्याच्या आयुष्यात एक वेगळा प्रवास सुरू होऊन जाईल, एखाद्या आयुष्यात एक वेगळी क्रांती घडेल, एखादा मनुष्य फायनान्शियल फ्रीडमकडे वाटचाल करताना दिसेल. सो माझी विनंती आहे की प्रत्येकाने हा जो हे व्हिडिओ आहे जास्तीत जास्त शेअर करा, लाईक तर करा, प्लस तुमचा अनुभव लिहा. ओके. सो स्ट्रॅटेजीकडे जातो. सो इथे मी 2 सेटअप ट्रेड वापरतो. ओके. एक 50चा EMI लावतो आणि एक दुसरा EMI मी लावतो. हां, 10चा. लक्षात आलं? 10चा आणि 50चा. इथे मी टाईम फ्रेम घेतोय डे. 2च टाईम फ्रेम घेतले. ओके. मी 2च टाईम फ्रेम घेतले आणि इथे मी तिसरा एक हे घेतोय, इंडिकेटर घेतोय आणि तो इंडिकेटर असेल रिलेटिव्ह स्ट्रेंथ, RSI. मला वाटतं इथे आहे माझ्याकडे ना. हां, RSI दिसला तुम्हाला? RSI. आता ह्याच्यामध्ये ना मी काहीही एक चेंजेस नाही केले मित्रांनो, काही एक चेंजेस नाही केलेलं आहे. तुम्हाला मी फक्त एवढंच दाखवतो. ओके.
हे डिफॉल्ट घेतलेले आहेत. जरा ग्रुपवर लिहिशील रे थोडा चालू करतो का थोडा वेळात मला. ओके, सो हे दिसलं तुम्हाला इंडिकेटर. हा ट्रेडिंग व्ह्यूचा मी चार्ट लावला. सो मी इथे काय केलं, इंडिकेटरमध्ये गेलो आहे, 2 EMA लावलं. जर तुम्हाला तुमचं फ्री हे असेल सॉफ्टवेअर असेल तर तिथे तुम्हाला 2च भेटेल. सो इथे तुम्ही हा हे वापरू शकता इंडिकेटर, मूव्हिंग एव्हरेज रिबिन म्हणून. ह्याच्यात तुम्ही 2 इंडिकेटर एकत्र लावू शकता. एकाच इंडिकेटरमध्ये 2पेक्षा जास्तही लावू शकता, पण आपल्याला 2चीच गरज आहे. आणि दुसरं आपण घेतलं RSI. आता इथे आपल्याला काय शिकायचं आहे ते दाखवतो बघा, काय स्ट्रॅटेजी काय आहे. सो इथे जर तुमच्या लक्षात येईल, मी काही चेंजेस नाही केले. 60-40 ठेवले, RSI ठेवला. ओके, इनपुटमध्ये पण 14-14च आहे, त्याला काही चेंजेस करायची गरज नाही आहे, कारण फक्त आपल्याला RSI वापरतो. सो इथे काय करतो आहे मित्रांनो माहिती आहे, जेव्हा मला BTST ट्रेड निवडायचा असतो तेव्हा मी काय करतो आहे, एकतर मला असं पाहिजे की तो स्टॉक जो आहे ना, तो स्टॉक हा 50ला 10ने हे केलं पाहिजे, क्रॉसओव्हर झालेला असला पाहिजे. आणि प्राईस जी 10 EMAच्या वरती पाहिजे डेमध्ये. आणि RSI 60+ पाहिजे. RSI 60+ पाहिजे. लिहून घ्यावं. तर ज्यावेळेस मी 2:30-3 वाजता मी सगळ्या गोष्टी सांगतो, व्हॉल्यूम कसा चेक करायचा, कशा पद्धतीने छोटी टाईम फ्रेम चेक करायची, सगळं सांगतो. म्हणून एक एक गोष्ट लिहून घ्या. एक तर मला 50च्या वरती 10 EMA पाहिजे आणि प्राईस जी आहे ना, कॅन्डल जी आहे ना, ती 10 EMAच्या वरती असायला हवी. हा पहिला माझा पॅरामीटर झाला की RSI 60च्या वरती पाहिजे, प्राईस 10 EMAच्या वरती असेल डे टाईम फ्रेममध्ये, तर तो माझ्या वॉचलिस्टमध्ये येतो. नंबर 1. नंबर 2 की एक तर झालं की तो डे टाईम फ्रेममध्ये माझ्या जो काय माझा पॅरामीटर आहे त्याच्यामध्ये तो आहे. नंतर मी काय करतो, 2:15ला किंवा 2:30 ते 2:15 ते 2:15ची जी कॅन्डल असते, उदाहरणार्थ तुम्हाला मी एखादा स्टॉक दाखवतो, पुन्हा सांगतो, मी कुठलंही बाय सेलचं रिकमेंडेशन नाही. कुठलीही स्ट्रॅटेजी अडॉप्ट करायच्या अगोदर त्याची प्रॅक्टिस करा आणि ट्रेडिंगचा कुठलाही डिसिजन घेताना तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरशी सल्लामसलत करा. सो काल ज्यावेळेस विद्यार्थ्यांनी हा घेतला होता स्टॉक, अच्छा मी तुम्हाला हा दाखवतो, थोडंसं मागे जाऊया कारण करंट हे दाखवणं सेबीच्या नियमानुसार नसतं. सो मी भेलचं दाखवतो. ओके, भेलचं जर बघितलं तर तुम्हाला 10 जुलैला दिसेल, 10 जुलैला. ओके, 10 जुलैला 1 तासाच्या टाईम फ्रेममध्ये दुपारी 2:15 ते 3:15 कॅन्डल जी आहे ना, प्राईज हे 50 EMAच्या क्रॉसओव्हरच्या वरती, 10 EMAच्या वरती तुम्हाला कॅन्डल दिसली एक. आणि डे टाईम फ्रेममध्ये 10 तारखेला काय होतं, तर डे टाईम फ्रेममध्ये 10 तारखेला दिसतंय तुम्हाला, 10 तारखेला सेम प्राईज 1050च्या वरती आहे. RSI बघा तुम्ही, दिसेल तुम्हाला 60च्या वरती आहे. आणि त्याच्यानंतर प्राईज बघा, लक्षात आलं तुमच्या. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट स्टॉप लॉस घेताना त्या दिवसाचा लो मी पकडतो. आम्ही त्या दिवसाचा लो पकडतो किंवा 50 EMAच्या खाली जरासा स्टॉप लॉस लावतो, दोनापैकी एक करतो. सो एवढी साधी सिंपल प्रोसेस आहे. माझी सगळ्यांना विनंती आहे, ज्यांना ज्यांना ही स्ट्रॅटेजी समजून घ्यायची ना, त्यांनी कमेंट्समध्ये लिहा की कधी आम्ही BTSTसाठी लॉंग करतो, कुठल्या ह्याच्यामध्ये. तुम्ही कमेंट्समध्ये लिहा की डे टाईम फ्रेममध्ये 50-10 याचं क्रॉसओव्हर पाहिजे, प्राईस 10 EMAच्या वरती पाहिजे, RSI अबव 60 पाहिजे आणि 1 तासामध्ये सुद्धा सेम स्ट्रक्चर असलं पाहिजे. तरच मित्रांनो 2-5 हजार स्टॉक आहे, 2,000च पकडूया आपण लिक्विडिटीचे. त्यातून आपल्याला 1-2 स्टॉक फक्त निवडायचे BTSTसाठी. शक्य आहे ना. हा झाला एक भाग. दुसरी गोष्ट, हा झाला हा स्ट्रक्चर. आम्ही त्याच्यामध्ये हे सुद्धा निवडतो काय, व्हॉल्यूम कसे बघायचे. किती जणांना प्रश्न पडलाय की व्हॉल्यूम कसे बघायचे. त्याचं साधं सोपं उदाहरण सांगतो. आता उदाहरण द्या, काल फेडरल बँक होता. ओके,
ही मूव मुलांनी पकडली होती. पुन्हा सांगतो, डिस्क्लेमर, बाय सेल रिकमेंडेशन नाही आहे प्लीज, हे फक्त स्टडी पर्पजसाठी मी ॲनालाइज करतो. सो जेव्हा तुम्ही खाली येता ना इथे, तेव्हा तुम्हाला इथे बघा बॉटमला हे दिसेल आणि त्याला तुम्ही स्क्रोल करा वरती, तर इथे तुम्हाला व्हॉल्यूम दिसला. आता हा व्हॉल्यूम बघा तुम्ही, दिसतोय तुम्हाला. एव्हरेज व्हॉल्यूम 30 दिवसाचा किती आहे? 8 मिलियन, 8.68 मिलियन. आणि काल व्हॉल्यूम किती होता बघा, 44 मिलियन. म्हणजे किती पटीने जास्त झाला तो? 5x, 5 पटीने जास्त झाला. 5 ते 5.5 पटीने जास्त झाला. सो मला सांगा, हिरवी ह्या स्टॉकमध्ये व्हॉल्यूम म्हणजे काय? एक्सचेंज ऑफ हँड्स, म्हणजे किती जण स्टॉक घेतला, किती जणांनी विकला. फक्त 8 मिलियन, 80 लाख. आणि काल अचानक 44 मिलियन, म्हणजे 4.5 करोड. कुठे लाखात ने कुठे करोडमध्ये. मग तुम्हाला काय वाटतं, हे अचानक वाढलेलं एवढं जे एक्सचेंज आहे, हे रिटेलरने घेतलेत का? नाही. तर तिथे स्मार्ट मनीचे, ज्याला आपण DIS FIS बोलतो, त्यांचा हातभार आला आहे, त्यांचे फुटप्रिंट दिसत आहेत. सो व्हॉल्यूम एक चांगला जरिया तुम्हाला फुटप्रिंट ओळखायचा. लक्षात आलं? सो व्हॉल्यूम संध्याकाळच्या 1 तास जेव्हा मला हा 2:15 ते 2:15ची कॅन्डल समजली की इथे त्यांनी बघा, इथे तुम्हाला खूप काही गोष्टी दिसतील. ओके, इथे काय गोष्टी दिसतील बघा. त्याचा प्रिव्हियस जो आहे बघा, इथे तो अडकलेला होता. मी आता इथे पॅटर्न शोधतोय 1 तासाच्या टाईम फ्रेममध्ये, डे टाईम फ्रेममध्ये. तुम्ही मला सांगा, तुम्हाला कुठला पॅटर्न दिसतो बघा. ओके, त्यांनी काय केलं, तिथे जी रेंज होती ती ब्रेक केली आणि त्याच्यानंतर त्यांनी मस्तपैकी इथे एक छोटा फ्लॅग त्यांनी तयार केलेला. छोटा फ्लॅग दिसतोय तुम्हाला, आणि त्याच्यानंतर तो वर गेला. विकलीमध्ये काय दिसतंय बघा. ओके, डब्ल्यू पॅटर्न दिसतंय. ओके, 1 तासाच्या टाईम फ्रेममध्ये कुठला दिसतोय बघा. सेम रेंज बाउंड होता आणि त्यांनी प्रिव्हियस हाय जो होता तो ब्रेक केला विथ व्हॉल्यूम. सो पॅटर्न शोधा, व्हॉल्यूम चेक करा आणि एक चांगला सेटअपचा आधार घ्या. ओके, सो किती जणांना अजून स्टॉक सिलेक्शन डीपमध्ये शिकायचं आहे, प्लीज मला कमेंट्समध्ये लिहा. आपण नेक्स्ट व्हिडिओ कदाचित त्याच्यावरतीच बनवूया. ओके, सो आज इथेच थांबूया. हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो मला प्लीज कमेंट्समध्ये सांगा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त अशा मित्रांकडे पाठवा की जे लॉसमध्ये आहेत, जे रँडमली ट्रेड करत आहेत, आणि त्यांना नुसतं पाठवू नका, शेअर करू नका, तर त्यांना सांगा फोन करून की तो हा व्हिडिओ बघ, कदाचित एक चांगले परिणाम होऊ शकते. आणि ज्यांना धनलक्ष्मी योजनेमध्ये मंथली EMIच्या सहाय्याने यायचं आहे, ज्याच्यात 100% फी रिफंड आहे, त्याने व्हॉट्सअप करा आणि 2 दिवसामध्ये तुमची नोंदणी पूर्ण करा. आज इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका जबरदस्त व्हिडिओबद्दल. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.